आशीर्वादित आहात. परमेश्वर चांगले प्रेरणा त्याची त्यांना समाधान आहे. हालेलुया. देवाच्या अद्भुत प्रीती आणि कृपाने द्यायचे पुन्हा एकदा धन्यवाद. परमेश्वर म्हणतात आपल्या लेकराचं भूक भागवणारा तो देव आहे आणि शेवटचे दिवस आहेत. या दिवसांमध्ये देव आपल्या लेकरांना बळकट करत आहे, स्ट्रॉंग करत आहे. देवाला माहिती आहे कठीण परिस्थिती आहे, कठीण दिवस आहे, बघत तिकडं वाईट सुरू आहे. देवाच्या लेकरांवर चारी बाजूनी हमला सुरू आहे. वैयक्तिक जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, प्रत्येक ठिकाणी हमला सुरू आहे. म्हणून देव बाबा म्हणतात माझ्या लेकरांसाठी मी विशेष कार्य करणारा देव आहे. माझ्या लेकरांनी ऑलरेडी सर्व काही केलेलं आहे, पण अजूनही मी करत आहे आणि तुम्हाला मी मार्गदर्शन करणारा बाप आहे असं म्हणते. हालेलुया. आज वचन विशेष आहे, फार विशेष आहे. मी स्वतः जेव्हा मी बसून देव माझ्याशी बोलत होते मी खूप आशीर्वादित झालो आणि मला माहिती आहे का तुम्ही पण आशीर्वादित होणार. हालेलुया. आपण वाचूया पहिला कोरिंथीकरास 10 अध्याय 12 वचन. पहिला कोरिंथीकरास 10 अध्याय 12 वचन. 1 Corinthians 10:12. पहिले तरी 10-12. हां. म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. पुन्हा एकदा. पहिले करी 10-12. म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. हालेलुया. जे कुणाला वाटतं मी उभे आहे, बायबल मध्ये तरी पडू नये म्हणून सांभाळावे. समजलं टॉपिक काय आहे? समजलं? हालेलुया. ज्यांना वाटते मी उभी आहे, मी प्रभूमध्ये आहे, मी देवामध्ये आहे, मला देव माहित आहे, मी प्रार्थना करतो, मी चर्चला जातो, मला देव आता माहित आहे, माझं जीवन बदललेले आहे, मी आता स्ट्रॉंग आहे प्रभूमध्ये, मी देवाची सेवा करू शकतो, मी देवाचं काम करू शकतो असं म्हणणाऱ्या लोकांनी स्वतःला थोडासा काळजी घ्या. काय म्हणतात? पडू नये म्हणून सांभाळा. म्हणजे काय होतं? ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स धोक्याचे आहे. हे लोकांना वाटतं ना रोज प्रार्थना करतो, एक दिवस नाही केले की काय होतं? आता देवाला माहित नाही का मी किती बिझी आहे? देवाला माहित नाही का मी काय करायला लागलो आणि काय नाही आहे? देवाला सगळं माहिती आहे. मी एक दिवस प्रार्थना नाही केले की काय होतं? बायबल मध्ये ज्यांना वाटतं मी उभी आहे त्यांनी पडू नये म्हणून सावधगिरी बाळगा. आज स्पेशल मेसेज आहे तुमचा स्पिरिच्युअल लाईफ साठी. हालेलुया. सगळ्यांसाठी मी बघितले हे करा ते करा, स्वतः नाही तर काहीच नाही आहे. हालेलुया. स्वतः नाही तर काहीच नाही आहे. बायबल स्पष्टपणे सांगते तुम्हाला जरी वाटत आहे मी आता प्रभूमध्ये स्ट्रॉंग आहे, मी जिंकलो, तर पडू नये म्हणून काळजी घ्या. म्हणजे एक चुकीचा गोष्टी, एक तुमच्यातला काय म्हणतात अलगर्जीपणा तुम्हाला नाश करू शकतो, पूर्णपणे तुमचा नाश करू शकतो. एक सेकंड सैतानाला दिला तर किती? एक सेकंड. जास्त काही करायला नको. एक सेकंड तेवढं जर तुम्ही सैतानाला काय म्हणतात तो टाकतच असतो. कोण कधी काही कुठं खाते, ज्याला ज्या ठिकाणी अशक्त आहे ना त्याच ठिकाणी त्याला पेरत असतो. का की काय होतं? आणि तुम्हाला मोहात टाकणार, तुम्हाला दाखवणार तू गेली की काय होतं, सगळे करायला आहेत, तुला काय फरक पडतो? बायबल स्पष्टपणे म्हणते बी केअरफुल. तुम्हाला वाटते मी उभा आहे, लक्षात घ्या. बडबड भरपूर लोक करू शकतात, संदेश भरपूर लोक देऊ शकतात, भरपूर लोक प्रेयर करू शकतात, सगळं करू शकतात. जर त्यांच्या जीवनामध्ये देवाकडे बसून कुणी काय घेत नाही ते कुठली उपयोगाचं नाहीये. आता सेवा कशी सुरू आहे जगामध्ये? सगळ्यांचं स्पिरिच्युअल कसं सुरू आहे? मी कधीतरी येशूबद्दल माहिती आहे, मला येशूला मी ओळखलेली आहे, ती माझ्या डोक्यात आहे, माझा पोक्यात आहे, ते घेऊन मी वापरतो. ही नाहीये. प्रार्थना करायला सगळ्यांना येते. झोपे जरी उठून म्हटलं हे प्रार्थना करणार, सगळी प्रार्थना करतात. त्याला आत्म्याची प्रार्थना म्हणावी का? म्हणावी का? कसं आहे आम्ही आमचं जीवन? म्हणून म्हणता ज्यांना वाटते मी उभा आहे तर तुम्ही पडू नये म्हणून काळजी घ्या. आणि मी जरी स्ट्रॉंग उभा नाही, मी दुसऱ्यांना हात देऊन वाचू शकतो का? आता तुमच्या लेकरं, तुमच्या कुटुंबातले लोक कुठल्या दलदलीत ते तुम्हाला माहित आहे. तुम्ही जरी स्ट्रॉंग नाही, तुमच्या लोकांना तुम्ही वाचू शकता? वाचू शकता काय?
तुमच्यावर त्यांचंच बळ जास्त पडणार, तुम्ही त्यांच्या बरोबर वाहून जाणार. असलेही लोक काय म्हणतात प्रभूमध्ये येण्यापूर्वी, म्हणजे लग्नाच्या वेळी म्हणतात, लग्न करताना विद्यार्थी पोरांबरोबर विद्यार्थी मुलींबरोबर लग्न करतात, काय म्हणतात विचारलं की नाही सिस्टर, माझ्यावर एक आत्मा देवाच्या राज्यामध्ये. काय डायलॉग असतो? किती लोक आणले एक आत्मेला? किती लोक आणले एक आत्मेला? नुसतं डायलॉग मारतात. आपल्या ख्रिश्चन लोकांमध्ये लय सवय झालेली आहे. काय नाही बाबा, काय नाही, असू दे असू दे असू दे, करायचं नाही बाबा असं बायबलप्रमाणे. नाही हो, माझ्यावर एक आत्मा देवाचा, तिने लग्न करूनच येणे आत्मा आत्म्याला आणणार. तर दुसरा आत्मा आणायचा असेल की दुसरं लग्न काय? लग्न केल्याशिवाय आत्म्या देवाच्या राशीवर आणू शकत नाही. मी एक पोरगी बरोबर केली, त्याला आणली, दुसरा आत्मा आणायची, मग परत लग्न करायची. खूप काळजी बाळगा. देवाच्या ह्या शेवटच्या दिवसांमध्ये बायबल आम्हाला अंधारात ठेवलेला नाहीये. सगळं काही उघडपणे देवाने आम्हाला सांगितलेलं आहे, म्हणून आम्ही काळजी घेतली पाहिजे. हालेलुया. आपण थोडक्यात पाहूया हग्गईचं पुस्तक वाचूया. आज मी तुम्हाला हग्गई आणि नहूम या ठिकाणी जरा फिरवणार आहे. हग्गई आणि नहूम, हग्गईचं पुस्तक काढूया. पहिला अध्याय, त्यामध्ये 1 पासून 9 वचनापर्यंत वचन वाचूया. आज लोक काय म्हणतात त्याबद्दल थोडंसं इथं वर्णन आहे. हग्गई पहिला अध्याय 1 ते 9. हग्गईचा पहिला अध्याय 1 ते 9. दाऱ्यावेस राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी 6व्या महिन्याच्या प्रतिपदेस यहूदाच्या प्रांताधिकारी शलतिएल याचा पुत्र जरुबाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा यास हग्गई संदेशाच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते हे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. काय म्हणतात? बरोबर आहे का? वेळ अजून आली नाहीये. हो, आता कशाला आम्ही मंदिर बांधायचं? हे मंदिर बोलत नाही. मी परत सांगतो, मी या मंदिरांच्या डोक्यात आणि कुठेही माझ्या अकाउंट मध्ये नाहीये. कुठली मंदिर, प्रेयर हॉल, चर्च, बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन ही माझ्या अजिबात, मी त्याची हेच करत नाही. माझं नुसतं भूक आहे आत्म्याची, जिवंत मंदिराची मला भूक आहे. बायबल म्हणतात, हे लोक काय म्हणतात, अजून मंदिर बांधायची वेळ आलेली नाहीये. म्हणतात की नाही तुमची लोक, जरा काम की येतो की प्रार्थनेला, एवढं काय गडबड करावीस म्हणतात की नाही तुमची लोक. तुमची जवळची पाहुणे जे कोण प्रभूमध्ये नाहीये, कुणाला पण विचारा, या की हो प्रभूमध्ये प्रार्थनेला या की, आता काय एवढं गडबड लागली, येतो की, मी कुठं नाही म्हणायला लागलो. आरामात बोलतात. सगळीकडे हा गोष्ट सुरू आहे. काय म्हणतात, मला असं वेळ आलेली नाहीये, काम की जरा. हग्गई संदेशाच्या द्वारे देवाने दिलेला हा वचन आहे. ही नवीन लोकांसाठी फक्त नाहीये, जे उभा आहे असं वाटते, ज्या ज्या लोकांना वाटते मी आता प्रभूमध्ये उभा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आहे. त्यांना काय वाटते, आता कशाला एवढं सिरियस व्हायला पाहिजे देवासाठी, आता कशाला एवढं काळजी घ्यायला पाहिजे प्रार्थनेसाठी, आता काय एवढं देवाकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. ही काही वेळ आहे का? नाही, अजून वेळ आहे. पुढे तिसरे वचन, तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गई संदेशाच्या द्वारे प्राप्त झाले ते असे, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? हालेलुया. मंदिर ओसाड पडलेले आहे. समजाले? ज्या देवाने मंदिराची बोलणं बोलायला, त्या देवाने मंदिरासाठी वाट बघायला, ते मंदिर ओसाड पडलेलं आहे. त्या मंदिराकडे लोकांचं लक्ष नाहीये, सगळे आपल्या आपल्या घराकडे लक्ष दिलेलं आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ घर? घराचा अर्थ काय आहे? मला खायला कसं पाहिजे, मला खायला काय पाहिजे, मी कसं राहायला पाहिजे, माझं काम, माझं लोक, माझी गोष्ट, ही जगातल्या गोष्टीचा माझ्या सगळे लागल्यात. मंदिर ओसाड पडले, याकडे लक्ष नाहीये. देव बाबा स्पष्टपणे म्हणतात, माझे लोक म्हणतात, पहिली गोष्ट एक तर वेळ आलेली नाहीये म्हणतात, आणि पडलेल्या मंदिराकडे लक्ष नाहीये, आपल्या घर बांधण्याकडे सगळे बिझी आहे. माझं पाहिजे, मला हे केलं पाहिजे, मला ते केले पाहिजे. काही कुणाला देवाच्या गोष्टीबद्दल फरक पडत नाहीये. म्हणून म्हणतात
पडू नये म्हणून काळजी घ्या. पुढे 5 वचन. हा? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. हालेलुया. हळूच मारलेली मोठी काठी आहे. समजलं? हळूच मारलेल्या बाबाने मोठी काठी आहे. किती लोकांना समजला वचन आता? हॅलो, समजलं नाही कोणाला? पुन्हा रिपीट कर. 5 वचन. आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. काय म्हणतात परमेश्वर? तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही म्हणाल मी कुठे गेलो त्या रस्त्यावर मी बघूनच सांगतो की त्या मार्गाकडे देव बोलत नाही. तुमचा जीवनाचा मार्ग उठल्यापासून झोपूपर्यंत काय करता, झोपेत काय करता, लक्षात घ्या. पाप नुसतं जागे असताना होत नाही. किती लोकांना वाटते झोप जागे असताना पाप होतं, एकदा झोपले की संपलं बाबा, पाप चुकलं मिटलं असं वाटते काय? काय ते बाबा तुम्हाला नवीन नवीन देतात ना. हालेलुया. मी विचार करून येत नाही, काही ठरवून येते, नोट्स येते बघा. मी काही घेऊन येत नाही, घेऊन काय बोलायचं काय करायचं अजिबात नाही. बाबा चालवत चल. स्वप्नात झोपेत सुद्धा पाप होतात. झोपेत सुद्धा पाप होतो. माणूस जे करू नये ते झोपेत करतो. बायबल काय म्हणते? आपला मार्ग तपासा. आपलं पाऊल कसं पडाले, काय करालो आम्ही डोक्यात, आपल्या मार्गामध्ये आपल्या विचारामध्ये आम्ही काय करालो याकडे लक्ष पुरवा. अलगदपणा करशीला, बाप रे बाप. विचार करा, इझी नाहीये. परत सांगतो मी तुम्हाला हे सांगणार असं वचनाद्वारे. प्रभू मध्ये आम्ही आल्यानंतर काय होतो, टिकल्यानंतर फायनल काय होतो. हालेलुया. समजले? पहिली गोष्ट, आम्ही उभा आहे म्हणाऱ्या लोकांनी पडून यासाठी विशेष काळजी घ्या. यासाठी घ्या कारण लोक काय म्हणतात, सिरियस नाही आहेत अजूनही देवाच्या गोष्टीबद्दल. अजून वेळ आहे, एवढं लवकर काय करायचंय, नंतर बघू, उद्या बघू, परवा बघू, आज एक दिवस बघून घेतो. लोक ठरवून पाप करतात. ब्रदर सांगतो तुम्हाला एक साक्ष सांगतात. मी 2000 साली रायकोटाला गेलो होतो. मी गेलो नव्हते ऍक्च्युली, मला माहित पण नाही ते रायकोट कुठं आहे, काय आहे, तिथं काय होतं मला काहीच माहित नव्हतं. ज्या चर्चला मी जायचे तिथे मला ऑफरिंग सॉन्ग कधीतरी द्यायचे पास्टर. मी ऑफरिंग सॉन्ग म्हणायची. मग ते पास्टर म्हणाले, सिस्टर तुमची आवाज खूप चांगला आहे आणि तुम्हाला थोडासा म्हणजे त्या गोष्टीची क्लिअर म्युझिक बद्दल थोडं माहिती पाहिजे. ब्रदर आणि तिन्ही पास्टरने सगळ्यांनी यांचं चर्चा झाली, तिकीट बुक केल्यात माझी, मला सगळं ऍडमिशन केलं, तिकडे रायकोटाला पाठवलेत 1 महिना. आणि ब्रदर म्हणून सुद्धा म्हणतात त्याने गेली 1 महिना गेला, मला टाकून गेली, मला माहित पण नव्हतं. या लोकांनी सगळं तयार करून मला गाडीत बसवल्या. पण मी एक मात्र सांगतो, मी 1 मिनिट देवासाठी मागे थांबत नव्हतं. मी पळत सुटायची. मी असंच आज इथपर्यंत आले. माझी मुलं आज पण म्हणतात, माझी सोफी छोटी बाळ होती. मी ज्या वेळी मीटिंग्सला जायची, घरात बसून 2 पाय हात घासून घासून रडायची, मग जाऊ नका की ग, मम्मी जाऊ नका की का, रडायची. असं किंचाळून दंगा करून खाली बसून हात पाय घासून रडायची. मी पण येतो का मम्मी, मला पण घेऊन जा. मी ऐकायचीच नाही. अशी बरोबर कधी पण बोलतात, पण ती का मी केलं, सगळं त्याग करून मी पुढे जात होतो. पण कुटुंबाला जिंकलो मी म्हटलं माझं एक पाऊल घरातनं बाहेर टाकणे माझं थोडं कठीण होतं. मी म्हातारी नव्हतो. पहिली गोष्ट 27-20 इयर्सची मी बाई होतो, पोरगी होतो आताच्या भाषेने, 3 मुलाची आई, कुठे पण मीटिंगला परत 3 पिल्ल्या छोटे छोटे. ब्रदर एकदम कडक, कुठला मीटिंग आहे, कॉन्फरन्स आहे, कुठं काय आहे, काय मीटिंग व्हायच्या तेव्हा. असं सारखं नाही ढिंच्या स्टेजवर जायचं, 2 मिनिटं ढिंच्या करायचं नव्हतं. हालेलुया. खूप छान होतं. खूप मीटिंग, एवढं कॉन्फरन्स, प्रेयर कॉन्फरन्स, दिवसभर कॉन्फरन्स, 4 दिवसाची कॉन्फरन्स, 5 दिवसाची कॉन्फरन्स, भरपूर काय मीटिंग व्हायच्या. त्या मीटिंगला जात असताना मी काही मागं पुढे विचार करायची नाही. 3 मुलं माझ्या जी घरात होते,
घरात सगळा रेशन सगळा भरपूर असायचा. मी काही नाही, मी चाललो मीटिंगला जायची. खूप त्रास सहन करायला लागले, इतकी काय काय गोष्टी सहन करायला लागले. कधी थांबलो नाही, स्वतःच्या सुखाकडे कधी बघितली नाही, कधी स्वतःच्या जीवनाकडे लक्ष दिलं नाही. हालेलुया. कधीच नाही. देव बाप्पासाठी अशी मी पळत सुटलं, मी कधी विचार केला अजून वेळ आलेली नाहीये, अजून थांबा, बघा, करा, अजिबात नाही. पण आज मला माहिती, आज मी कुठंच जात नाही, कारण मला माहिती माझं काम झालं. ते जे मला करायचं होतं ते काम माझं करून झालं. आता मला ते काम करायचं नाहीये. आता मला काय करायचंय, देवाच्या गौरवासाठी मला उभारून लोकांना आता जिंकायचंय. बायबल काय म्हणते, अजून वेळ आलेली नाहीये. आपल्या मार्गाकडे लक्ष द्या, आपला मार्ग तपासा, आपल्या मार्गाकडे विशेष लक्ष द्या. तुम्ही काय करता एक लक्षात घ्या. एक एक मी तुम्हाला कितीतरी डीपली टीचिंग दिली. देव आपल्याला बघतो, प्रत्येक गोष्टी तो आमचं बघणारा देव आहे. त्याला सर्व काही माहिती आहे, प्रत्येक गोष्टी देवाला माहिती आहे, काही त्याच्यापासून लपून राहिलेला नाहीये. हालेलुया. तरी पण माणसं काय करतात, देवाला काही दिसत नाही, नंतर बघू, देवाला टाइम देऊ नका. जेव्हा मी रायकोटाला गेलो तिथे टी शर्ट विकत होते. प्रभू ब्रदर काय नुसतं चर्चला येत होते नवीन, नुसतं बाप्तिस्मा झालेला मार्च महिन्यात आणि मे महिन्यात मी गेलो. आणि तिथे टी शर्ट्स मी ब्रदरांसाठी भरपूर घेऊन आलेलो. त्याच्यावर वचन असायचे. एक होता ब्लू टी शर्ट, त्यावर नुसतं व्हाईट मध्ये हालेलुया म्हणून लिहिलेला, खूप सुंदर टी शर्ट होता. आणि एक होता इतकं सुंदर कलर असला, आपल्या कटन मध्ये लाईट कलर, त्यामध्ये ब्लू मध्ये लिहिलेलं होतं छोट्या इंग्लिश मध्ये. एक माणूस उद्ध पडला असा, 2 पाय 2 हात असं वर करून. तो म्हणतो टायमिंग देतो. ते म्हणतो ना अजून माझा वेळ आलेली नाही, लोक म्हणतात ना. त्याला म्हणतात बाबा ये, तर तो म्हणतो नाही उद्या 11:30 वाजता मी देवा तुझ्याकडे येतो. काय टायमिंग? 11:30 वाजता. 11 वाजून 29 मिनिट्सला 29 मिनिटाला कुडूक काय झालं? गुल्ले आला का? देवाजवळ आला. वेळ आली नाही असं अजिबात म्हणू नका. आता मी कसं तरी करायला लागलो, काय तरी करायला लागलो, चालले की अजिबात नाही. सिरियसली घ्या. तुम्ही ऊर पडवून घेशील त्या दिवशी जेव्हा येशू येणार. जे लोक देवाच्या गोष्टीला सिरियसली घेत नाही, बायबल स्पष्टपणे म्हणते अजून वेळ आली नाही असं अजिबात तुम्ही बोलू नका. आपल्या मार्गाकडे लक्ष द्या, तपास आपला मार्ग. मी काय करायला लागलो, काय बोलायला लागलो, कसं जगायला लागलो, मला जो देवाने दिला टाइम मी कसा वापरायला लागलो, चुकीच्या गोष्टी करण्यामध्ये किती टाइमपास करायला लागलो, देवासाठी किती मी वेळ द्यायला लागलो, विचार करा. पुढे 6वे वचन, तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही लय धावपळ करून मिळवून कष्ट करून मिळवता. किती मग गटर बांधून ठेवला, किती बांधून ठेवला. पुष्कळ पेरणी करता, कापणी. बायबल सांगते एक गव्हाचं दाणा पेरलं की त्याला कणसे येतात, कणसाला कितीतरी गहू लागतात. तुम्ही किती पेराल असं किती उगवा लागले. बायबल काय सांगते, जे लोक देवासाठी वेळ देत नाही, किती तुम्ही पळा, तुम्ही सक्सेस होणार नाही. देवाचा टाइम चोरी करून तुम्ही किती उलट पालट करा, तुम्ही कधी सक्सेस होणार नाही. बायबल स्पष्टपणे म्हणते तुम्ही पेरता, पुष्कळ पेरणी करता पण कापणी तिथंच पुढं त्यातच. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तृप्त व्हायला सगळं काऊन? तृप्त व्हायला का तुम्ही काऊन? जरा काय की पोट भरते नंतर हॅलो पुढे. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. हा पिता पण तहान भागायला का? पुढे. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हाला येत नाही. बघा कसं छान स्वेटर लावून बसतो, पण काढले वाटतं आणि आम्हाला इथं गुडगुड कपडे घालता ऊब येत नाही. खाण्यासाठी
कपडेसाठी आज तुमचा धावपळ आहे. हॅलो, धावपळ कशासाठी आहे? देवासाठी वेळ नाहीये, देवासाठी तांबायला तुमच्याकडे काही नाहीये. या गोष्टीच्या मागे देव पप्पा म्हणतात मला सोडून ज्याच्या मागे तुम्ही लागला त्यातून तुम्ही तृप्त व्हायला सका. पुढे मजुरीने पैसा मिळवून हा? जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. बरोबर आहे ना? किती महिनोभर काम करता, कष्ट करता, पगार येणार, पगार येणार, पगार येणार, पगार आले घेतलं, पेटी मध्ये पडले ते कुठं पडलं? भोग पडलेल्या पिशवी. पहिला खिशात यायचं हो, आता खिशात येत नाही, एटीएम मध्ये पडते, अकाउंट मध्ये पडते पैसे. बरोबर आहे की नाही? हा, तुम्हाला वाटते माझ्याकडे आहे, मी लय केलं माझ्याकडे आहे, पण काय म्हणते भोग पडलेल्या पिशवीत टाकल्यासारखं आहे. तुम्हाला वाटतं मी गाठलो घेऊन चाललो लई असलं की लगेच तुम्हाला अंदाज पण येत नाही काय खाली पडणार. ते पडते खालीच पडते. जो देवाला म्हणतात मला अजून वेळ आली नाहीये, पुन्हा एकदा ते म्हणतात तुम्हाला वाटत तुम्ही उभा आहे, लक्षात घ्या, तपासा, तुम्ही पडू नये म्हणून काळजी घ्या, विशेष काळजी घ्या, तुम्ही पडू नये म्हणून देव बाबा किती स्पष्टपणे म्हणतात. जास्त तुम्ही मेहनत करून काढले की पोट भरत नाही, पिल्ले की तृप्त होत नाही, कपडे आणले की ऊब येत नाही, या गोष्टींचा मागे तुम्ही लागला आणि बाबा म्हणतात वेळ आला रे, मंदिर बांध, माझ्या लेकरा मंदिर बांध, मी वाट बघायला लागलो, बांध मंदिर बांध. अजून वेळ नाही आली, थांबा की जरा. काय आता की मी म्हातारी झालो रे म्हणतात की नाही? आता काही पण आमचा लई लोकांचा डायलॉग आहे, ठीक आहे, हालेलुया म्हणायचे आमचे दिवस आहेत. बरं कधी म्हणणार आहे बिछाणावर पडल्यानंतर हालेलुया वाचव की देवा, तेव्हा म्हणणार आहे? तेव्हा देव असल्या लोकांची प्रार्थना ऐकेल का? ऐकेल? पुढे 9 परत वाचायचं. 7वे वचन. हा, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. पुन्हा ते म्हणतो आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. हा, डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा, त्याने मी प्रसन्न होईल व माझा महिमा प्रकट करेन असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. काय म्हणतात? डोंगरावर जाऊन लाकड आणा आणि मंदिर बांधा. याचा अर्थ काय? सोपं गोष्ट आहे. स्पिरिच्युअल लाईफ सोपं नाही. तुम्हाला वाटतं काय आध्यात्मिक जीवन काय, कुठे बसायचं, प्रार्थना केली, 2 बायबल वाचलं, नाही वाचलं की नाचलं, कधी प्रेयरला गेलं, चर्चला गेलं. असं घेऊ नका. मंदिर बांधायचं काम ते काय म्हणतो? डोंगरावर जाऊन लाकूड आणा आणि मंदिर बांधा. या मंदिरात देव आपला गौरव करून घेतो. I will glorify my temple. काय म्हणतात? जावं लाकूड आणा आणि मंदिर बांधा. बांधकाम केल्यानंतर देव गौरव करून घेतो. तुम्ही बांधत असताना कृपा पुरवणार. तुम्ही काहीच केलं नाही, देवा तू तुझा गौरव घेऊन ये, तुम्हाला प्रकट कर, नंतर मी बांधकाम करतो, अजिबात नाही. जोपर्यंत आम्ही आमचं काम करत नाही, देव त्याचं काम करत नाही. मंदिर बांधून तयार झाल्यानंतर देव आपला गौरव प्रकट करतो. स्पष्टपणे म्हणतो डोंगरावर जाऊन लाकूड आणा. डोंगरावर जाऊन लाकूड आणणे सोपं आहे? फिरायला कधीतरी गेलो, डोंगर चढायचं, तुम्ही जाऊन या, मी इथं बसतो म्हणतात की नाही? पन्हाळ्याचा डोंगर नाही हो. हालेलुया. डोंगर काय आहे? कठीण परिस्थिती. डोंगर काय आहे? तुम्ही स्वतः चढले पाहिजे, सपोर्ट नाहीये. सपोर्ट कोणतरी धरते इकडं तिकडं, पण तुम्हाला करायला पाहिजे त्यात उतरून. कधी ऐकला का असं मेसेज? मी स्वतः नवीन ऐकलो. हालेलुया. डोंगरावर आम्ही जेव्हा चढतो, दुसरी कोणाचं काम नाही. काय म्हणजे तू डोंगरावर जा, लाकूड घेऊन ये आणि मंदिर बांध. कठीण परिस्थिती एकटे करणारं काम आहे. नवऱ्याने बांधून ठेवली, मी जाऊन राहतो घरात,
नाही नाही नाही, नवऱ्यासाठी नवऱ्यासाठी. ही मंदिर तुमचं आणि माझं आहे. आमच्या बाबासाठी आम्ही वैयक्तिक एक जिवंत मंदिर आहोत, याबद्दल देव बाबा बोलायला. ही मंदिरासाठी विशेष आम्ही काळजी घेतली पाहिजे. देव बाबा स्पष्टपणे म्हणतात, डोंगरावर जर लाकूड आणि मंदिर बांध, ते बांधल्यानंतर मी माझं गौरव त्याद्वारे प्रगट करीन. आता येताना सकाळी साक्ष पिल्यांकडे गेलो होतो, स्टेफी नाहीये, मी आणि ब्रदर. पाऊस दोघे पण गेलो आणि फिरवलो आणि घरी जाण्यासाठी म्हणून घराला लॉक आला होता. तोपर्यंत एक अचानक कॉल आला. तेवढं गडबडीत पण मी घेतलेले मोबाईल बघितला, एक मुलगीचा फोन आला. ती म्हटली, प्लीज आंटी तुम्ही बिझी आहे का? म्हटलं आता काय त्याला सांगू, 12 महिने बिझी काढली आहे. म्हटलं नाही, म्हटलं बोल, म्हटलं काय प्रॉब्लेम नाही. मग ती म्हटली, प्लीज आंटी आमच्या आजोबासाठी प्रार्थना करा. आजोबा आमचं कुठे इचलकरंजीत कुठेतरी आहे, त्यांना बरं नाही आहे. 4 दिवसाआधी घरच्या लोकांनी, आजारी माणूस आहे, वयस्कर आहे, त्यांना म्हटलं जरा जावा, उठा, फिरायला जावा. तर त्यांना डोकं म्हणायचं, एवढा पाऊस धोधो पडायला, म्हाताऱ्याला म्हणतात बाहेर जावा फिरा. हा, ते बाबाला आलं, दुःख वाटलं. ऍक्च्युअली ते राग नाही, ते दुःख. दुःखाने मग घरच्या लोकांना त्यांना राग आलं असं वाटतं लोकांना. त्यांना दुःख वाटलं. म्हटलं मला त्यांना त्रास द्यायचंच नको, मी मरून जातो म्हणून. 4 दिवस त्या माणसाने ना पाणी प्यायला लागल्यात, ना जेवायला लागल्यात, ना औषध घ्यायला लागल्यात. हाय ब्लड प्रेशर त्यांना. 4 दिवस यांनी ब्लड प्रेशर टॅबलेट पण खाल्ले नाही. कुणी बोलले, कुणाशी बोलत नाहीये, नुसते एकटे पडून आहेत, मी मरणार आहे, मला बस झाले, आता मी जातो. खूप वयस्कर माणूस. शेवटी ते मुलगी म्हटलं, आणि मला फोनवर प्रेयर करायला पण नाही. दो पाऊस पडला, मी गाडी आमची किक मारली, गाडी आपल्याला चालली आणि मी असं ठेवून हो करायला लागलो पावसात. मग मी म्हटलं, बाळ म्हटलं मी प्रेयर करतो, तू काळजी करू नको. आत्ता येण्यापूर्वी येता घरात मोबाईल घेऊन असं म्हटलं काय मेसेज टाकून बघून मला बघितलं, त्या मुलगी मला मेसेज टाकली, आंटी थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला मी कॉल केल्यानंतर एक्झॅक्टली 1 तासाने बाबांनी जेवण मागून घेतले आणि पोट भरून जेवले. कुणाचं गौरव झालं? माझं झालं. कवी काय म्हणते, तू मंदिर बांध. समजायला पण, तू मंदिर बांध, मग मी माझं गौरव प्रगट करेन. ते कुठे आहेत त्यांना मी बघितलं नाही, ना त्यांना मी फोन केलो, ना ह्यांना मी फोन केलो, त्यांना जाऊन धरलो, स्पर्श केलो, काही नाही. देव काय म्हणतात, डोंगरावर जा, लाकूड घेऊन या आणि मंदिर बांध, मग मी त्या मंदिरामध्ये माझं गौरव प्रगट करेन. झाले की नाही? आता बघा, मंदिर बांधणे किती महत्वाची आहे. ही मंदिर तयारच नाही, ती लेकरू मला हाक मारली असते का? मी प्रेयर केलं नाही तर बाबा जेवले असते का? मरून गेले असते. मरून गेले असते. किती लोक असं करतात ना, का मरायला लोक, का आत्महत्या करतात? योग्य मार्गदर्शन माहिती योग्य व्यक्तीच्या जीवनामध्ये सापडत नाही. बायबल स्पष्टपणे म्हणते, आपल्या मार्गाकडे लक्ष द्या. टाइम आला नाही म्हणून नाटक करत, डोंगीपणा करत कोणी बसायचं नाही. दिस इज अ परफेक्ट टाइम. ही बरोबर वेळ आहे आम्हाला आता देवासाठी उभा राहायची. म्हणून बायबल म्हणते, जे स्वतःला पासून घ्यायला असं आणि स्वतःला म्हणते मी उभा आहे, मी उभा आहे. काय हे पुलपिट लोकांना आवडते मला माहित नाही बाबा. मी मंगळवार शिवाय कधी दिसतो का हो इथं? एक मंगळवार शिवाय कधी दिसतो का इथं? कधीच नाही. ते बायबल रिडिंगला पण असतो म्हणून माझ्या माईक मध्ये जरा आवाज तर मला जाते, नाहीतर कशातच नाही. आज लोक नुसतं हे पाहिजे, नुसतं स्टेज पाहिजे, स्तुती आराधनामध्ये आम्ही पुढे येतो. तुम्हाला काय वाटतं ही सेवा आहे? ही सेवा आहे? हा, नुसतं स्तुत्याच्या मागे लोक लागतात, आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला. हो, मला वाटतं कुणाला संधी मिळणार नाही पुढच्या दिवसांमध्ये. मुलं फ्लॅश तयार होतात. लक्षात घ्या, ही नाहीये स्वतःला बनवा, ही पहिली सेवा आहे. नंतर वाचा रोमकरास 12 एकदम मध्ये काय म्हणतात, वाचा, इम्पॉर्टंट आहे, वाचा. मी नंतर म्हणाला पवित्र मध्ये वाचू दे ना, आता पाहिजे वाचा. रोमकरास 12:1-2. थँक्यू जीसस. रोमकरास पत्र 12:1-2. हा, म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. 1 मिनिट, काय आध्यात्मिक सेवा आहे? स्वतःला तुम्ही पवित्र, निष्कलंक, निरुपद्रवी असं देवाजवळ स्वतःला समर्पण करा. ही पहिली
रोम 12:1 हा, एक बस. एक बस. म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की हा. तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र, काय 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 सांगायला देते? काय आपण करा म्हणाले? जी शरीरे जिवंत. शरीर. लक्षात घ्या, आता इम्पॉर्टंट म्हणून पवित्र म्हटलं, वाचू दे की म्हणून. हालेलुया. शरीर देवाला द्यायला किती जण तयार आहेत? आज्ञा देतो, भक्ती करतो, काय म्हणतात, माइंड देतो आणि सोल देतो. बॉडी देत नाही देवा तुला. समजायले? शरीर तुला देत नाही. बायबल काय म्हणते? तुमचं शरीर अर्पण करा पहिला देवासाठी. तुमचे शरीर देवाला कसं अर्पण करा? वाच. तुम्ही आपले शरीरे जिवंत. जिवंत पहिली गोष्ट. मेलेल्या प्रेताला आणून टाकू नका देवासमोर. जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे. हालेलुया. पवित्र, जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ, देवाला आवडणारा यज्ञ. पाटका नोट चालत नाही. पाटका नोट चालत नाही. कुसलेल्या गोष्टी चालत नाही. गिव्ह द बेस्ट टू द लॉर्ड. जे उत्तम आहे त्याला देवाला द्या. कुसलेलं, सडलेलं, नको पडलेलं नाहीये. तुमचं शरीर तुम्ही देवाला कसं देता? शरीर माझं आहे. बाकी सगळं देवा तुला देतो. शरीर कशासाठी आहे? ज्या कपड्याने ऊब मिळत नाही, ज्या जीवनाने तृप्त होत नाही, ज्या पाणीने समाधान वाढत, ताण मागत नाही, त्याच्यासाठी शरीर आहे. माझं शरीर मी यासाठी देतो. म्हणून मी म्हणतो अजून वेळ आलेली नाही, नंतर बघतो, नंतर करतो, नंतर करतो, आता हे जरा करतो. हालेलुया. बी केअरफुल. स्वतःला ही पहिली सेवा आहे. मग पुढे ते त्यातच ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. हालेलुया. काय आध्यात्मिक सेवा आहे? स्वतःला देणे. द फर्स्ट मिनिस्ट्री, स्वतःला देणे ही पहिली सेवा आहे. आम्ही स्वतःला समर्पण करणे ही आमची आध्यात्मिक सेवा आहे. स्वतःला देत नाही, बाकी सगळं करतो. नाही 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 नाही. म्हणून देव म्हणतात आपलं मार्ग तपासा. अजून वेळ आली नाही, मी कसं पण राहतो, काय पण करतो म्हणायची बंद करा. सिरियसली जरा सिरियसनेस ज्ञानी उभा राहा. हालेलुया. हक्के अजून आहे दोन नको, एकच बघ, त्यातच सगळं आहे. दुसरं कसे उत्पादक पूर्ण करणारा विश्वासाचा उत्पादक देव त्याच्याकडे बघत जावा. त्याच्यामध्ये हग्गेमध्ये ओके बस. हग्गे मध्ये तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली, पण हाती थोडके लागले. जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातली. हे का असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, कारण हेच की माझे मंदिर ओसात पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करीत आहात. काय म्हणतात परमेश्वर? पुष्कळ आणले तुम्ही, आणले की नाही? पुष्कळ मेहनत करून करून पुष्कळ घेऊन येते. बाबा काय म्हणतात? मी काय केलं? फुंकर काम. एक सेवकांची एक साक्ष ऐकत होतो. विश्वासाबद्दल ते शिकवत होते म्हणे एका कॉन्फरन्स मध्ये. मग साऊथ कोरियामध्ये त्यांना मौरी माहित नाही. कळालं? मस्टर्ड सीड काय त्यांना माहित नाही. मग त्यांनी काय केले, एक सेवक त्या देशात जात असताना दुसऱ्या देशातला एक मौरीचा दाणा घेऊन गेला तिथे शिकवायला. ते शिकवले ना, मौरीचा एवढा तुमचा विश्वास असला की डोंगराला घडू शकता. मग त्यांनी काय केले, त्या मौरीला घेऊन जाऊन एक मौरी हातात ठेवून त्या लोकांना दाखवली ही मौरी असते. मग सगळी बघायला त्याला ही मौरी कॉन्फरन्स, हजारो लोक असतात त्या ठिकाणी. मौरी किती डिमांड. सगळे लोक येऊन ते मौरीला बघायला लागतात ना. सगळे बघायला लागतात मौरीला बघायला लागतात आणि म्हणजे सगळे. मग नंतर एक वयस्कर आजी आहे, चष्मा घालून ते आजी आहे. त्याने म्हटले शो मी द मस्टर्ड सीड. मग त्याने म्हटलं आजी बघा. मला काय दिसना झालं, असं करून बघायला लागलं. म्हणजे काय दिसना झालं. मग म्हटले जवळ या, जवळ येऊन बघा. किती ट्राय केलं की त्यांना काही दिसना झाले म्हणे. ते हातातलं एक मौरीचं दाणं. शेवटी त्याने ते प्रिचर म्हणतात आणि जवळ या. जवळ करून असं केलं, श्वास लागला आणि मौरी उडून गेली.
मग यांना म्हटलं सगळी बडबडायला लागली म्हणे. त्या आजीला एवढं बडबडून सगळे बोलून, तुला काय अक्कल आहे काय, तुला समजते का, आम्ही अजून बघायचंय माऊलीला. आणि सगळी शोधायला मला कुठं काली पडले तर काय आहे, आता कचऱ्यात काय सापडणार ती एक माऊली, नाही सापडली. पण त्या प्रिशाला देवाने एक दिली, एवढासा मौरी, एवढा जरी तुमचा विश्वास छान तुम्ही डोंगरांना हळवू शकता, पण तेच विश्वास फू मारले की पुखून जाते, उडून जाते, ते टिकत नाही. बायबल काय म्हणते, पुष्कळ तुम्ही गोळा करून आणता, पण मी काय करतो, फुकर मारतो. माणूस नाही, माणूस नाही, तुमचे शत्रू नाही, तुमचे लोक नाही, तुमचा देव फुकर मारतो. का तुम्ही सक्सेस झाला नाही हो जीवनामध्ये, का झालं नाही? बायबल स्पष्टपणे म्हणते, मी फुकर मारतो, फुकतो त्याला. जे लोक माझ्यासाठी उभा राहत नाही, माझ्यासाठी का त्यांना देव कधी ब्लेस करत नाही. ऑफरिंग प्रेयरच्या वेळेस हे लोक प्रेयर करतात, प्रेयर करा म्हणले की दे बाबा, जे दिले त्यांना ब्लेस करा, जे दिले नाही त्यांना ब्लेस करा, जे दिले नाही ते कधी आशीर्वादित होत नाही. हॅलो, पण लोक प्रार्थना काय करतात, जे दिले त्यांना ब्लेस करा, जे नाही दिले त्यांना ब्लेस करा. दिलेच नाही ब्लेस कसं होणार? बायबल काय म्हणते, द्या द्या मग तुम्हाला मी आशीर्वादित करणार. देतच नाही म्हणे आशीर्वाद करा, होत नाही. तुम्ही जे प्रार्थना करू नका, जसं जगातले नियम आहेत ना, प्रभूमध्ये पण नियम आहेत, प्रभूमध्ये भरपूर नियम आहेत. मध्ये मग आम्ही त्याला फुखर कमाडी ना ते उडून जाईल. हालेलुया. आता दुसरा अध्यायामध्ये ही पहिली बेस मी तुम्हाला सांगितली, जे उभा आहेत त्याने पडू नये म्हणून काळजी घ्या. आध्यात्मिक जीवनाकडे विशेष लक्ष द्या, विशेष लक्ष द्या. तुमच्या पावलाकडे लक्ष द्या, तुमच्या दिनचर्याकडे लक्ष द्या. तुम्ही काय करता काय नाही, तुमचं खाणं पिणं आणि जगाचा कपडे ह्याच्या मागे लागून तुम्ही तुमच्या दिनापेक्षा तुमचं जिवंत शरीर देवाला यज्ञ म्हणून समर्पण करा. हा पहिली सेवा आहे. आणि देव म्हणतो, डोंगरापासून लाकडं घेऊन या, मंदिर बांधा, त्या मंदिरामध्ये मी माझे गौरव करून घेईन. दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही स्वतःला बांधायचं डिसिजन घेता, इझी नाहीये. हालेलुया. स्वतःला तुम्ही देवाला समर्पण करायला स्टेप घेता, यू इझी नाहीये. दुसरा अध्यायामध्ये 9 आणि 10 वचन, हगे 2 9 आणि 10. हगे 2 9 आणि 10. हा, या मंदिराचे शेवटचे वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी या स्थळाला शांती देईन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. दार्यावेशाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी 9व्या महिन्याच्या 24व्या दिवशी हग्गई संदेशाच्या द्वारे परमेश्वराचे हे वचन आले. हालेलुया. काय म्हणतात परमेश्वर, पहिल्यापेक्षा शेवटचं म्हणजे मी वैभवाने भरेन, मी समृद्धी करेन, मी तुम्हाला आशीर्वादित करेन. आता आपण जाऊया नेहमीयाच्या पुस्तकामध्ये. नेहमीयाच्या पुस्तकामध्ये ह्यामध्ये पण नेहमीयाच्या गोष्टी भरपूर लोकांना माहित आहे. माहित आहे ना सर्वांना? केस माहित आहे नेहमीयाचा? नेहमीया राजाचा एक प्यालेदारा होता. म्हणजे हा लय इम्पॉर्टंट काम आहे. राजा जे काही खात असे, जे काही पीत असे, त्या लोकांनी टेस्ट केल्याशिवाय राजाला देत नाही. इन केस कोणीतरी त्यामध्ये काहीतरी घालून दिले मारण्यासाठी वगैरे, पहिले टेस्ट करायला लागते, मग राजाला द्यायला लागते. तसं कोणीतरी केले, हे लोक मरून जाणार. नेहमीयाच्या पुस्तकामध्ये सापडला सगळ्यांना. म्हणणार लोक एस्तेर कुठे आहे? तुम्ही इकडून उलट जावा. स्तोत्र, स्तोत्राच्या आधी योग, योगाच्या आधी एस्तेर, एस्तेरच्या आधी. समजलं? समजलं का सगळ्यांना मिळालं? नेहमिया, ह्यामध्ये नेहमीची गोष्ट असं आहे, नेहमिया दुसऱ्या देशामध्ये राजाजवळ होता, सुखात होता, खाऊन पिऊन मस्त होता. पण आपली मायाची ओढ लागलेली असते ना लोकांना. इस्रायलाचा माणूस यहुदी तिकडे लक्ष असायचं यरूशलेमात काय चाललंय. आणि पूर्वी कसं होता, जसं आता लोक जातात ना, तसं ख्रिश्चन लोक, यहुदी लोक सगळं यरूशलेमात जायचे. तिकडे जाऊन देवाला दर्शन म्हणा, यज्ञ अर्पण करायचे. आपण बघितलं सामुएलच्या पुस्तकामध्ये बघितलं, भरपूर ठिकाणी होतं. एल्काना काय करायचा,
आपल्या बायको मुलांना वर्षातून एकदा घेऊन जायचं, ते पहिलं होतं. आज पण रोमन कॅथलिक लोक नागपट्टणम म्हणून एक ठिकाण आहे, तिथं जातात दरवर्षी, न चुकता जातात. नागपट्टणम म्हणून आहे, मरियाची टेम्पल आहे, मोठा समुद्राच्या ह्याच्यावर आहे, खूप सुंदर ठिकाण आहे. तिथं जातात, दरवर्षी जातात असं फॅमिली सगळी, अनेक ठिकाणी त्याचा असतो. या ठिकाणी बायबल सांगते नेहमी राजवाड्यात असताना पण याची ओढ होती यरूशलेमेकडे, कारण तिथं देवाचं मंदिर आहे. आता पहिला कसं असं सगळीकडे चर्चेकडे काय नव्हतं, एकच मंदिर यरूशलेमेमध्ये. हे जुनं करायला मी वाचत आहे. ओके, समजायला सगळ्यांना मी काय बोलत. कुणाला प्रश्न असले कुठून उभा राहून विचारा, कन्फ्युज मध्ये बसू नका. मी गेल्यानंतर काय सिस्टर सांगितलं असं काय म्हणू नका. जुनं करारामध्ये आता सारखा चर्च सगळीकडे नव्हता. यरूशलेममध्ये चर्च होती, तिथं वर्षाला एकदा लोक जायचे. तिकडे रोज यज्ञाने अर्पण सगळे करायच्या, रोज लोक येऊन पापाची आज्ञा हे ते काय काय यज्ञ 12 महिने तिथं असायचे. मग येशू सर्वांसाठी एकच वेळा आला, त्याने स्वतःला यज्ञ म्हणून समर्पण केले, आता आम्हाला मोकळं केलं. पहिलं कसं होतं, बायकांना पाळी आली तेव्हा पण प्राण्यांना मारायचे, माहिती तुम्हाला? माहित नाही? अरे बाबा, माहित नाही सगळ्यांना? कुणालाच माहित नाही. एका तरी मला माहिती. पहिला बायकांना पाळी आली, त्यांच्या पाळीचे पिरियड होईपर्यंत त्यांना घरात कोणी स्पर्श करायचे नाही. बायबलमध्ये हे हिंदू लोकांचं रिच्युअल नाही, बायबलमध्ये होतं. त्या लोकांना एका कोपऱ्यात बसवायच्या, त्यांचे कपडे वेगळं, त्यांचं पाणी वेगळं, त्यांचं भांडी वेगळं. इन केस कोणीतरी जातं त्यांच्या कपड्याला तरी स्पर्श केले, स्पर्श झालेले लोक दिवसभर बसायचे. संध्याकाळी आंघोळ करून मग घरात जायचे. पहिलं असं होतं, बाबा येशू असं झालेलं नाहीये. लोकांना माहित नाही म्हणून तर मी येशूला सोपं घेते, क्रॉसला केले जातो, मला अजूनही माहित नाही. असं झालेलं नाहीये. त्या लोकांना कोपऱ्यात बसवायचे, त्यांचं जेवण वेगळं, त्यांचं पाणी बिणी सगळं. आजारी होते उठून कुठं जायचं नाही, कोणाला भेटायचं नाही, कोणाला स्पर्श करायचं नाही. म्हणतो ना, जाता येते कोणी त्यांना स्पर्श केले ते गाण, ते विठाळ आहे. दिवसभर त्यांना बसवायचे. संध्याकाळ असं नाही की आता स्पर्श केलं आता जाऊन आंघोळ करतो आणि जातो, नाही. संध्याकाळ तू पहिला बस, मग संध्याकाळ आंघोळ कर. मग ह्या बाईची आता 5 दिवस 7 दिवस झालं, मग ह्या बाईने आंघोळ बिघोळ करायची. मग कबूतर म्हणा, पक्षी म्हणा घेऊन जायला पाहिजे मारायला. यज्ञ पाळी आले म्हणून यज्ञ, ते पिल्लाने घेऊन जायचं. त्या पण लोकांच्या ऐपतीप्रमाणे, कोण श्रीमंत आहेत, कोण गरीब आहेत, त्यांच्या दशेच्याप्रमाणे त्यांना घेऊन जायचं, त्याला कापायचं, त्याचं रक्त द्यायचं. मग ही बाई शुद्ध झाली 25 दिवसासाठी, का 22 दिवसासाठी, 22 दिवसासाठी. आणि परत वाजलं, परत साईड प्लीज. हे होतं बायबल लई कठीण होतं पहिला दिवस, इतकी बेकार होतं ना, ते बेकार होतं. म्हणून येशू बाबा आज किती मोकळी दिली आम्हाला, आणि आम्ही काय करू, मोकळीचा कपडे मिळवायला, भात मिळवायला, भाकरी मिळवायला याच्या मागे लागलो. बाबाने दिली मोकळी, आम्ही काय करायला लागलो, इझी घेतलं. आता नेहमिया होता राजवाड्यात, पण नेहमियाचा कळ होता यरूशलेमकडे. त्याचं पूर्ण ध्यान तिथं लागलं होतं की माझी लोक कशी आहे, माझं मंदिर कसं आहे. एक निरूप आला नेहमियाला, तुम्ही नंतर वाचा पहिल्या अध्यायामध्ये निरूप आला. त्याला सांगितलं, त्याने विचारलं शंकुशल कसं आहे, माझी लोक कशी आहे. ते म्हटलं काय नाही म्हणाले, यरूशलेमचं भिंत पाडून टाकलेलं आहे, आग लावलेल्या आहेत लोकांनी, शत्रूंनी मोडून तोडून टाकलेलं आहे. जेव्हा नेहमिया तो ऐकला, एवढा रडला, जेवण सोडला, तो उपवास करत बसला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राजासमोर तो गेला. मग राजाला म्हटलं काय काय तरी विचारला. राजा म्हटलं काय नेहमिया तुझं तोंड कधी असं पडत नाही, आज का पडलं. मग ह्यो प्रार्थना करत होता, पहिल्या अध्यायामध्ये उपवास करून प्रार्थना करत होता. मग जेव्हा राजा विचारला, मग तुला पटापट सगळं सांगितलं असं तर झालं, त्यामुळे हे आपला मेसेज नाही आहे, सो आय एम नॉट गोइंग टू टॉक ऑन दॅट. मग जेव्हा त्याने बोलल्यानंतर सगळं झाल्यानंतर नेहमियाला राजाने परमिशन दिली. आता नेहमिया घेतला आणि चालला यरूशलेमचं पडलेला मंदिर बांधायला, भिंत बांधायला. हालेलुया. आता ज्यावेळी बांधायला सुरू केला, राजाकडे जर परमिशन द्यायला पाहिजे,
बाउंड्री असतात ना. अहो कर्नाटका बाउंड्रीत गेले की तिथं पैसे भरायला लागते. आमची गाडी आहे तिथे कर्नाटकामध्ये, मुलगा बाहेर पण काढत नाही, एवढी दमवतात तिकडची लोक. MS0 नाही म्हणलं की झालं, जाईल तिथे टॅक्स भरतात. गाडी पकडा 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 गाडी, काहीतरी काढणार. म्हणजे जसं मी बँगलोरला गेलो, गाडी आरामात धावून तिथं साईडला ठेवून बसला, दुसरं गाडी विक्री करतो. तर बाउंड्रीला जाताना आम्हाला ते एंट्री लागतो. मग ह्याने काय केलं, नेहमी शांतपणाने राजाकडून परमिशन घेऊन गेला. राजाने परमिशन दिली, बाबा तू कुठे पण जा, तुला कोणी अडवू शकत नाही. मग गेला आणि जात असताना ज्यावेळी बी सिरियस, जे मी आता बोलत, तुम्ही ज्यावेळी प्रभूमध्ये स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न करता, डिसिजन घेता, तुमच्या शत्रूला तुमची भीती वाटते. समजा मी काय बोललो, ज्यावेळी स्वतःसाठी तुम्ही एक स्ट्रॉंग डिसिजन घेता. कालच मी एका बहिणीशी बोलत होतो, मला एवढं वाईट वाटते लेकरासाठी. असं आत्मेने पेटलेली होती ती, अशी पेटलेली होती, असं वाटत होतं ना, मला वाटतं एक 7-8 महिन्याची आधीची गोष्ट. एवढी आत्मेने पेटलेली पोरगी, आणि असं हो, मी म्हणतो ना, तोंडापर्यंत आला घास, त्या कुटुंबाचा तारण तोंडापर्यंत आलेला. थोडं त्या लेखाचं काय म्हणतात, अलगर्जीपणा, दुर्लक्ष, सगळं ढिकळून गेलं ना. ती आज प्रभूमध्ये स्ट्रॉंग आहे ना, ती प्रार्थना करू शकते ना, ती बायबल वाचू शकते ना. आपल्या कुटुंबात रडून काय होते का, रडून काय होते, रडून काही होत नाही. बायबल मध्ये शेवटपर्यंत ठीक असंच होत नाहीये, जीव उडवायला येतात. मी जेव्हा येशूसाठी उभा राहिला, माझा नाव समजा आपण टाकेन, तुला मारून टाकेन, फेकून देईन, घाबरलो नाही, उभा राहिलो. मारून टाकलेत काय, आपटून टाकलेत काय, फेकून दिलात काय, नाही. हे सैतानाचं काम आहे, त्याला भीती वाटते. जीवन नेहम्या गेला, परमिशन घेतला राजाकडून, ज्या हद्दीला गेला, राजवाड्यातून निघून गेला, यरूशलेमेपर्यंत गेला. लोकांना समजलं. नेहम्या 2 अध्याय 9 आणि 10. नेहम्या 2:9 आणि 10. नेहम्या 2:9 आणि 10. मग मी महानदाच्या पश्चिमेकडील प्रांतातील पलीकडे जाऊन त्यास राजाची फरमाने दिली. राजाने माझ्याबरोबर सेनानायक व घोडेस्वार पाठवले होते. कोणी मनुष्य इस्रायल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे. कोणी मनुष्य इस्रायल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला आहे, हे होरोनी संबल्लक आणि अमोनी तोबिया नावाचा दास या दोघांनी ऐकले, तेव्हा त्यांना फार वाईट वाटले. हालेलुया. समजायला मी काय बोलालो, ज्यावेळी राजाकडून परमिशन घेऊन आला, ज्या ठिकाणी आला, अधिकारी लोकांना देऊन पाठवले. राजाने म्हटले जा. तिकडे असलेल्या लोकांना समजलं, कुणीतरी एक माणूस आला यहुदी लोकांचा चांगला करण्यासाठी. त्यांना फार वाईट वाटलं. वाईट करायला आलं होतं का हो, वाईट करायला आलं होतं का हो, समजलं नाही तर मग अजूनही वाचन. नेहम्या लोकांचा चांगला करायला गेला म्हणून शत्रूला वाईट वाटलं. तुम्ही ज्या वेळेला तुमच्या कुटुंबासाठी उभा राहणार, माझ्या कुटुंबाला मी वाचवणार, त्याला सोडणार नाही, तेव्हा शत्रूला वाईट वाटणार, पाहिजे तर तुमच्या विरुद्ध करणार, कसं पण तुम्हाला प्रार्थना करू देणार नाही. म्हणतो ना, दार गाठायला आला तुम्ही, एंट्री मिळणार. पळवलं मागे तुम्हाला, मागे पळवलं तुम्हाला. लक्षात घ्या, इथपर्यंत येणे सोपं नाहीये, इथपर्यंत येणे सोपं नाहीये. पळवलं मागे. काय म्हणतो शत्रू, आनंदाला तुम्ही, तू चांगलं प्रार्थना कर, मी बसतो तुला साईडला टाळीवर. तुम्ही शत्रू कधी म्हणणार नाही तुम्हाला बघून. होईल तितकं तुमचा नाश करायला तो बघणार. म्हणून म्हणतो, तुम्ही उभा आहे तर स्ट्रॉंग व्हा, पडणार नाही याची काळजी घ्या. ज्यावेळी नेहम्या तिथं आला, मग लोकांना समजलं, लगेच यांना भीती वाटली, यांना वाईट वाटलं. वाईट म्हणजे काय, लोकांचं चांगलं होणार म्हणजे काय, वाईट वाटली या लोकांना, चांगला व्हायचं नाही कोणाचा. वाईट वाटलाय ना, वाईट वाटले लोक पुढे काय केलं, 4था अध्याय.
मी यामध्येच पहिला आपण थोडं वाचूया. त्यामध्ये 17 पासून 20 पर्यंत वाचूया. दुसरा अध्याय म्हणजे 17 ते 20 पर्यंत वाचूया. नेहमी दुसऱ्या अध्याय 17 पासून 20. मग मी त्यांना म्हणालो, आपण केवढ्या दुर्दशेत आहोत हे तुम्हाला दिसतच आहे. यरूशलेम उजाड झाले आहे व त्याच्या वेशी आगीने जळून गेले आहेत. तुम्हाला दिसत आहे का हो? तुम्ही तुमचं लोक किती दुर्दशेत आहे तुम्हाला दिसून येत आहे का? समजायला लागलं तुम्हाला काय व्हायला तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये? समजायला लागले का? हालेलुया. काय ऐकलं वचन? नाही का? बस तेच 17 वचन 16. मग मी त्यांना म्हणालो, आपण केवढ्या दुर्दशेत आहोत हे तुम्हाला दिसतच आहे. दिसत आहे का तुम्हाला? हो, चिंटू बघा स्वतः. माझ्या जीवनात काय चाललंय, माझ्या घरात काय चाललंय, माझ्या लोकांमध्ये काय चाललंय? आम्ही खूप चांगल्या सुस्थितीत आहो का दुर्दशेत आहे? कुठल्या परिस्थितीत आम्ही आहे? पुढे यरूशलेम उजाड झाले आहे व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेले आहेत. का वेशी जाळून जातात? मध्ये पण तुम्हाला सांगितलं, जे कोणी देवाविरुद्ध वागतात ते त्यांचं कुंपण काढतात. समजायला लागलं? जे कोणी देवाविरुद्ध वागतात ते त्यांचं कुंपण काढतो, सैतानाला संधी देतो जा. आणि कुंपण नसलेल्या झाड, रस्त्यावरची झाड, रस्त्याच्या कडेचे शेत सगळ्यांचे, बरोबर आहे? शेत मालकाचा असतो, पण रस्त्याकडच्या शेतात कोण पण आता समजा शेंगा लावली, ते बघितले की समजते शेंगा तयार आहेत. जाते ते कोण पण ते उपसतो शेंगा तोडता नाही का? कुंपण नाहीये, कुंपण नाहीये. ते काय म्हणतात? यरूशलेमाचे वेशीला जाळून टाकलेल्या शत्रूंनी काय परिस्थिती आहे तुम्हाला दिसत आहे का? काय चाललंय तुमच्या लक्षात आलं का? आणि काय मोठं व्हायला पाहिजे, आणि काय व्हायला पाहिजे, आणि काय पाहिजे? चांगलं पण नाही का तर दिले मोठं मोठं करतो. पण त्याचं एक लक्षात घ्या, मी मध्ये पण सांगितलं तुम्हाला, ज्याला देव निवडला त्याला देव सोडत नाही. व्यवस्थित आलास वाचलीस, नाही काय पण करतो. फॉर एक्झाम्पल, देवबाबा चांगलं बोलल्यात, ऐकला नाही, वळत नाही, पाय काढला, ऐकत नाही, काय पण करतात देवबाबा, पण आत्म्याला सोडत नाही. ज्याला देव निवड त्याला सोडत नाही. म्हणून चांगलं 2 हात 2 पाय घेऊन देवाच्या राज्यामध्ये सेवा केलेलं चांगलं आहे. म्हणून नंतर लंगडत हे तर देव बाप्पा, हे तर देव बाप्पा, आयुष्यभर लंगडत देवाच्या नावाने यायलाच लागणार, तिथं पर्याय नाहीये. समजायला? ज्याला देव निवडला भले तू काय पण कर, तुला यायलाच पाहिजे देवाकडे. तू व्यवस्थित ये, वरने ये, खालने ये, पडून ये, तोडून ये, तुटून ये, काही फरक पडत नाही, पण देव सोडत नाही. देव म्हणतो ऐक माझा, दुर्जनाचा देव डोकं पडतो, धात पडतो, पण सोडत नाही, देव घेऊन येतो. काल एका बहिणीचा मला एक फोन आला, एवढा खुशी सांगत होती, सिस्टर मला एक स्वप्न आलं. म्हटलं काय आलं? तिच्या घराबद्दल काय तर देवाने दाखवलं होतं. ती सांगायला अमुक बहीण आहे ना, त्याचा नवरा बघा मिनिस्ट्रीमध्ये आले, आपल्या मिनिस्ट्रीमध्ये चेअरवर बसलात आणि खुशी आहेत, लय फ्रेश आहेत आणि टाळ्या वाजवायला. अरे वा. मी म्हटलं त्याची बायकोला म्हटलं ही मी प्रॉफेसी केली सिस्टर, म्हटलं नताशाचं स्वप्न. म्हटलं नताशा, म्हटलं त्या बहिणीला मी सांगितलं, जो तुझा नवरा आम्हाला एवढं नाव ठेवतो की नाही, असं येणार एक दिवस येतो. हालेलुया. असं येणार आहे या ठिकाणी एक दिवस, आणि इथं बसून देवाचा गौरव करणार. आता मी त्याला माहित पण नाही विचारायला मी काय तर सांगितलेलो, आणि झालं की स्वप्नात देवपणे दाखवले क्लिअर. ते आल्यात म्हणे, चेअरवर बसल्यात म्हणे, एकदम फ्रेश आहेत आणि टाळ्या वाजवल्यात.
काहीतरी कोणतरी स्टेजवर आहे, मी एका ब्रदर आहे माहित नाही म्हणे, पण हे बसून आपण टाळ्या वाजवल्या. ते कोण पण राहू दे, हॉलमध्ये एक टाळ्या वाजवल्या. हालेलुया, हालेलुया. देव सोडत नाही, अजिबात देव त्यांना सोडत नाही. इथं देव बाबा तेच वचन म्हणते, जे परिस्थितीत चाललंय कडे लक्ष द्या. बघा तुम्हाला काय दिसत आहे का पुढे? तर चला आपण यरूशलेमेचा कोट बांधू, म्हणजे यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हायची नाही. माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर आहे हे मी त्यांना सांगितले व राजा मला काय काय बोलला तेही त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, चला आपण उठून बांधण्याच्या कामास लागू. तेव्हा त्यांनी ते सत्कार्य करण्याची हिंमत बांधली. हे ऐकून होरोनी सनबल्लद आणि अमोनी तेबिया नावाचा दास आणि गेशेम अरबी याने आमची निर्व्यसना केली. काय केले? निर्व्यसना म्हणजे टिंगल केली. हालेलुया. तुम्ही प्रभूमध्ये सांगणार, प्रार्थना तुमची लोक टिंगल करणार तुम्हाला. पहिले बघती आली बघा, ले चाललं बघा. व्हायला का? ले प्रार्थना ले चालली बघा. अबा आम्हाला करून करून बागली देव म्हणतात. सगळं करून झालं पण आता देव देव करायला लागले. अहो या कोणी पण, मी म्हणून तुम्हाला म्हटलं असं, माझा मेसेज अर्ध नाही, मला वाटतं 25% मी बोललो नाही तुम्हाला. 10 टाइम काय सांगते, प्रभू मध्ये तुम्ही उभा असताना पण लोकांना तुमची भीती वाटते, त्यांना वाईट वाटते. लोक चांगलं करायला. पहिली गोष्ट, इथं आली बाई, आली टिंगल करणार तुम्हाला. तुम्ही प्रार्थना केली की टिंगल करणार, तुम्ही गाणं. ब्रदर तुम्हाला म्हणाले माझी बायकोला पण हालेलुया हालेलुया मला शिकवायची, शिकवणार, तुम्हाला तुच्छ लेखणार. तुम्ही प्रार्थना करत नसताना लय प्रेम करणार तुम्हाला, लय लाड. अब्बा काय लाड येणार माहितीये. तर तुम्ही जेव्हा प्रभूमध्ये वाढत असताना त्यांना खिळस वाटणार तुमची. काय माहिती, पवित्रतेचे संबंध चटक बसते समोरच्या व्यक्तीला. लोक लय आम्हाला पाठीवर नंबर लागणारे लोक, आम्ही लावली फोकस केली जातात. हालेलुया. जीवात चटक बसतात. जे व्यक्ती प्रभूमध्ये प्रार्थनेत वाढते समोरच्या व्यक्तीला लय त्रास होतो. म्हणून म्हणतात ना, तुम्ही ढिल्लं पडायचं नाही, अजून चार्ज व्होल्टेज वाढवायची. असं चटकन उडून पडायला पाहिजे आपलं असतं, घाबरायचं नाही. हालेलुया. एवढ्या लोकांना दहशत बसली. नेहमी सगळं सांगितलं, माझं देवाचं वरदहस्त आहे, देवाने मला सांगितले, देव आपल्या बरोबर आपण काम करणार. शत्रूला समजली, बघा 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 लई काहीतरी करणार आहेत म्हणे. बघा किती लोकांनी इथं स्पर्श करायला देवा लई बोलणार. ज्यांच्या लोकांना असं काय अनुभव येतो की अजून सप्पक आहे, अजून उमरलेलंच नाही. या 2 गाड्या ते सप्पकच आहे. अजिबात ढिल्लं 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 काहीही मुवमेंट नाही आध्यात्मिक जीवनामध्ये. मी सांगतो ना, पहिले ते शेवटलं ते पहिले आत्ता आलेले जे लेकरं आहेत ना, पेटालेत असं अग्नीने पेटालेत. लक्षात आहे तुम्ही कुठे आहे? काय म्हणते बायबल, उभा आहे म्हणणाऱ्या लोकांना पडू नये म्हणून जपा. म्हणून तुम्ही कायम पडता. इथंपर्यंत जातात आणि परत होतात, इथंपर्यंत जातात आणि ते माहिती आहे ना, बाहुली बघितलं का ते असं पूर्ण बेंड करा, परत सरळ उभं, परत इकडं ओढा, परत ते हवेमुळे. तसं स्पिरिच्युअल लाईफ नको आहे. ते स्ट्रॉंग. इथं इझी नाहीये. मी ते सांगायला तुम्हाला भरपूर वाचायचंय. 14 अध्यायामध्ये जाऊया आपण. नेहमीच्या या अध्यायामध्ये एवढी इम्पॉर्टंट आहे, तर पटापट वाचायचं आहे. तर हे पूर्ण अध्याय कव्हर करायचं. वाचा नेहमीच्या 1 पासून. नेहमीच्या 1 पासून पुढे. आम्ही कोट बांधत होतो, हे सनबल्लदाने ऐकले. तेव्हा त्याला मोठा क्रोध आला व तो यहुदी लोकांचा उपवास करू लागला. तो आपले बांधव व शोमरोनाचे सैन्य यांच्या समोर म्हणाला, हे दुर्बळ यहुदी काय करणार? ते तटबंदी करणार काय? ते यज्ञ करणार काय? ते काय दिवसात सर्व काम आटोपणार काय?
आज खाल्लेले पाषाण मातीच्या ढिगाऱ्यातून निवडून घेऊन ते पुन्हा कामास लावण्याजोगे करतील काय? हा? त्यांच्याजवळ अमोली तोबिया होता. तो म्हणाला, ते जे बांधकाम करीत आहे हा. त्यावर एखादा कोल्हा चढला तरी तो त्याचा कोट पाडून टाकेल. आता तुमचं जीवन तसंच आहे ना. तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये लई मोठं काय चढायची गरजच नाहीये. एवढंसं काय झालं, विसरलं देव काय आणि काय, सगळं विसरलं. प्रार्थनेचं एन्काउंटर मध्ये वाढण्यासाठी ना ते सहभागिता जवळची पाहिजे, असंच येत नाही. हाजरी नाही, नंबर लावायला जातात ना गव्हर्नमेंटची कामाला, पंचिंग करायला जायला पाहिजे वेळेवर, टाइम झालं पंचिंग केलं, संपायच्या वेळेला पंचिंग केलं की प्रार्थना स्पिरिच्युअल आहे, पंचिंग लाईफ नाहीये. हे पर्सनल एन्काउंटर आहे देवाबरोबर. ज्यावेळी प्रभू मध्ये तुम्ही वाढत असताना ह्या पद्धतीची लोक तुमची निंदा करणार. हे काय घर बांधणार, यो काय भिंत बांधणार, यो काय करणार, याच्या भिंतीवर पण एक कोळा जरी चढला तर भिंत कोसळणार. भिंतीवर हे चढलं की पडेल का हो? टिंगल. स्पिरिच्युअल लाईफ मध्ये आव्हानाची गोष्टी आहे. ते काय करणार, यांचं काय घर टिकणार आहे, हे पडणार आहे, त्याने किती आता म्हणतात ना, बघूया किती दिवस याने प्रार्थना करतात, किती दिवस लई प्रार्थना करायला किती दिवस करणार आहेत, बघूया म्हणतात की नाही हो? किती दिवस करतात, बघूया. आता हे लोक पडल्यात, थोडे दिवस केल्यात पडल्यात. बायबल काय म्हणते, शेवटपर्यंत टिकले पाहिजे. म्हणून म्हणतात तुम्ही पडू नये म्हणून जपा. आग ना वाढत झाली पाहिजे, अभिषेक वाढत झाला पाहिजे. ते थांबायचं नाहीये, त्याला ब्रेक घेतलं नाही आलो असं नाहीये, अजिबात नाहीये. त्याचं वाढ पाहिजे. कुठल्याच मुलांना दहावीच्या पोरग्याला पहिले ताण बसवलेलं बघितलं का? असं झालं जगामध्ये. दुसरी तिसरी शिकणाऱ्या मुलांना एवढा त्यांचं इंटेलिजंट असल्या कारणाने मोठे एक्झाम मुलांनी दिल्या, मोठे एक्झाम्स दिल्यात आणि पास झाल्यात मुलं, अशा आहे जगामध्ये. पण दहावीच्या मुलाला पहिली ताण बसवले नाहीये. मग जगाचा पद्धत असतो, तुम्ही स्पिरिच्युअल लाईफ मध्ये का मी दुर्लक्ष, हे होणार गोष्टी. लोक निंदा करणार, लोक नावं ठेवणार, लोक थट्टा करणार, पाहिजे ते बोलणार, तुमच्या विरुद्ध बोलत राहणार. पण आम्ही काय केले पाहिजे पुढे? चौथी गोष्ट, हे आमच्या देवा ऐक, आमचा धिक्कार होत आहे, निर्व्यसना करीत आहे की त्यांचे शरीर उलट बंदिवासाच्या देशी त्यांची लूट होऊ दे. बस एवढं नको आपण. हालेलुया. नेहमी काय म्हणते या ठिकाणी, देवा आमची निंदा होत आहे, आमचा प्रतिष्ठा होत आहे, बघ याकडे लक्ष दे. स्पिरिच्युअल लाईफ मध्ये मला त्रास यायला लागला, तुम्ही स्वतः प्रयत्न करू नका. मला लोक निंदा ठेवतात, मला सगळं टाकून पळू नका. उभा राहा, देवाला म्हणा, देवा मला शक्ती दे, डॅडी मला शक्ती दे. मी काय करू शकत नाही, खुद को मैं देता हूं गाणं काय आहे, मैं तक ना जाऊ प्रभू, कधी मी दमून जाऊ नये प्रभू या जीवनामध्ये. मला शक्ती दे, मला सामर्थ्य मागं दे बाबाकडे, भंडार आहे बाबाकडे द्या. मागत नाही, कोणतरी निंदा करायला, अपमान करायला, देव कुठं बघायला लागला, किती सहन करायचं. उठलं सुटलं माणूस नाव ठेवतो, घरात उठलं सुटलं काय पण बोलतो, नकोच नको ते, प्रार्थना नको, काय नको. नवरा पडू परत गुल्लू करणार आणि तुम्हाला रमवणार. झाल्यानंतर सैतान नरकाला घेऊन जाणार सगळ्या कुटुंबाला. उभा राहा देवासाठी, स्ट्रॉंगली उभा राहा. पुढे आता हे वचन नको आपण वाचायला, आय थिंक 4 पासून नको, 4 वाजपेसून थोडं, 5, 6, 7 नको, 8 पासून पुढे वाचायचं. नेहमी 4:8 पासून पुढे. हा. त्या सर्वांनी असा एकोपा केला की आपण जाऊन यरूशलेमेवर लढू व तेथे धांदल उडवून देऊ. पण आम्ही आपल्या देवाची प्रार्थना केली आणि त्यांच्या भीतीने त्यांच्यावर अहोरात्र पाळत ठेवली. हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. शत्रूने काय प्लॅन केले, जाऊया यांचं काम उद्ध्वस्त करूया, यांचं काम, यांनी जे बांधकाम करायला ते काम नष्ट करूया, यांचं काम करू द्यायचं नाही. या लोकांनी काय म्हणतात, आम्ही अहोरात्र ध्यान लक्ष दिले आमच्या कामाकडं. पहिला करून 10-12 काय बघितलं, जी उभा आहे त्याने पडू नये म्हणून जपा, सांभाळा. सांभाळण्याचा अर्थ काय आहे, अशी गोष्टी घडत असणार पण तुम्ही त्याकडे विशेष काळजी घेतली पाहिजे.
कुठून काय आलं ते पप्पा, काय बोलायला, मला मदत कर, मला मदत कर, मला स्थिर कर. एक लक्षात घ्या हो, चॅलेंज स्वीकार करा. जेवढा तुमच्या विरुद्ध बोलतात, तुमच्या विरुद्ध म्हणतात, स्ट्रॉंग उभा राहा. अजून घाबरू नका. मी असंच करून इथपर्यंत आलो. मी एवढी असं प्रभूमध्ये मी स्ट्रॉंग, असं कुठल्या परिस्थितीला घाबरलेलो नाहीये, कुठली गोष्टीला मी घाबरलेलो नाहीये, म्हणून आजपर्यंत इथपर्यंत आलो. बायबल स्पष्टपणे सांगते एवढं इझी नाहीये. बांधताना तुम्हाला नाव ठेवणार, तुमची कामाबद्दल तुम्हाला वाईट बोलणार, तुम्ही तुमच्या कुटुंबाला वाचवणार म्हणून सैतानाला त्याचा पण त्रास होणार. मग इथे लोक निंदा पण करणार, या भिंतीवर म्हणजे हे गेले तरी पडणार, ते हे काय काम करणार काय, हे फिनिश करणार काय, लई प्रकारे तुमच्या विरुद्ध बोलणार. पण हे लोकांनी काय केले, काम पण करत होते, शत्रूकडे पण लक्ष ठेवलेले होते. हा, आमचा देव आमच्या बरोबर आहे, आम्ही काम करतो, इकडे दुर्लक्ष केले नाही, शत्रूकडे पण लक्ष दिले आणि काम पण करत होते. पुढे 10वे वचन. यहुदी लोक म्हणू लागले की भार वाहकाची शक्ती क्षीण झाली आहे, अजून खच फार पडला आहे, तेव्हा आमच्या ह्या कोट बांधवणार नाही. आमचे काम करून करून दमले, शक्ती अल्प झाली, दिवस रात्र काम करत होते कोट बांधायची, आणि लोक म्हणले आमच्याकडे शक्ती नाही, आम्ही दमलो, आम्ही थकलो. पुढे आमचे शत्रू म्हणाले आम्ही त्यांच्यामध्ये शिरून त्यांना मारून टाकू. काय म्हणतात, आता जेव्हा तुम्ही अशक्त होता, जेव्हा तुम्ही प्रेयर करता, तुम्ही सशक्त होता. जेव्हा तुम्ही प्रेयर करता, सगळे स्टेटस लावतात, जाताना मांजर म्हणे, बाहेर येताना वाघ म्हणे, हे उगाच लोक नाहीये, इट्स ट्रू. प्रेयर करण्यापूर्वी तुम्ही कसं असता, प्रेयर केल्यानंतर तुम्ही कसं असता, डिफरन्स आहे, हे बरोबर आहे. प्रार्थना करण्यापूर्वी तुम्ही मांजर, मी तर म्हणतो उंदीर, मांजर पण खाऊ शकेल, कोण मोठा कोण यायची पण गरज नाहीये. आणि प्रेयर केल्यानंतर या लोकांनी काय केले, प्रार्थना केली देव बाप्पाकडे. या लोकांनी प्रेयर करून काम करत असताना थकल्यात, दमल्यात, शत्रू बघितला, मारून टाकल्या. ज्यावेळी तुम्ही प्रार्थनेमध्ये कंटाळ करता, तुम्ही आत्मेमध्ये मेला. समजलं? ज्यावेळी तुम्हाला प्रार्थनेची वचनाची कंटाळ येतो, तुम्ही मेला, संपलं तुमचं, दी एंड. तो टपकलेलाच आहे. आणि मी तुम्हाला परत सांगतो, बसून घेऊ नका. मी प्रार्थना केली, असं गेलो, असं आलो, काहीतरी गाणं म्हटले, लोकांनी ऐकलं, गाण्याचे आवाज आलं, तुम्ही इथून केला का इथून केला देवाला माहित आहे. ह्यांना पण सैतान टपकलेलाच आहे, त्याला कोणी फसू शकत नाही, त्याला कोणी फसू शकत नाही. माझ्या लेकरांनो, तुमच्या आत काहीतरी व्हायला मेसेज ऐकत असताना त्याला तंट पडू देऊ नका, त्याला तंट पडू देऊ नका. इमोशन्स मध्ये या, जरा बाहेर पडा, शांत बसू नका. देव बाबा तुमच्याशी बोलायला, स्पेसिफिकली तुमच्याशी देव बोलायला, आजचा दिवस तुमच्यासाठी आहे. ऐका, स्पष्टपणे म्हणतात, जेव्हा ह्या लोक काम करून करून दमले, थकले, शक्ती अल्प झाली, लगेच शत्रू म्हणतात चला यांच्यात घुसूया, यांना मारून टाकूया. पुढे व त्यांचे काम बंद पाडेपर्यंत त्यांना काही कळायचं नाही की दिसायचं नाही. आता तसं झालं ना तुमचं, तुम्ही काम करून करून थकला, तुमच्या शक्ती अल्प झाला, तुमच्या शत्रू शिरला पण, तुम्हाला मारला पण, तुम्हाला समजलं पण नाही. इज इट ट्रू? आहे की नाही? तुम्हाला लक्षात पण आलं नाही तुम्ही कधी मागे गेला, कधी तुम्ही पडला. तुम्ही विचार करता कुठला तो दिवस होता, मी कसं काय मागे गेलो, नाही समजत तुम्हाला, तुम्हाला समजणार पण नाही. अचानकच तो शिकतो, अचानकच तो आपलं काम करून जातो. स्पष्टपणे शत्रू म्हणतात, ही थकल्यात, दमल्यात, आता शिरूया, यांना मारून टाकूया, यांचा काम बंद पाडूया. काम बंद पाडण्याचंच शत्रूचं काम, आणि ही काम बंद पाडलेला त्याला समजणार पण नाही. ते पण बोलतो, त्यांचं काम आपण बंद पाडूया आणि यांना समजणार पण नाही. पुढे
मग जे येवते त्यांच्याजवळ राहत होते ते चोखून आमच्याकडे 10दा येऊन म्हणाले की तुम्ही आमच्याकडे परत या. या कारणास्तव लोकांनी हाती तलवारी बळच्या व धनुष्य देऊन पोटाच्या मागे अगदी खालच्या खुल्या ठिकाणी त्यांच्या घराण्याप्रमाणे मी त्यांना बसवले. ही सर्व व्यवस्था पाहून मी उठलो आणि सरदार शास्त्रे वरकड लोक यांना म्हणालो, त्यांची भीती धरू नका. थोर व भयावह जो परमेश्वर त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्यापुत्र व तुमच्या स्त्रिया व तुमची घरे यासाठी युद्ध करा. हालेलुया. समजाले कोणासाठी तुम्हाला उभा राहायचंय? जगासाठी सोडावं, तुमच्या लोकांसाठी उभा राहा. पहिला जगासाठी, जगातल्या लोकांसाठी, येशूसाठी, येशू सेवेसाठी नंतर लई लांब आहे ते. पहिला तुमच्यासाठी उभा राहा, तुमच्या लोकांसाठी पहिला उभा राहा. बायबल म्हणते आमच्या लोकांसाठी उभा राहा. जे लोक आपली मराला त्यांच्यासाठी उभा राहा. मी परत सांगतो, वेळ गेल्यानंतर कुणीही भूर पडवून घ्या, रडा, पश्चाताप करा, काही फरक पडत नाही. किती लोकांना माहित आहे, साक्ष मला माहित नाही. माझा वेळ संपलेला आहे, पण हा मेसेज व्हेरी इम्पॉर्टंट, मी कंटिन्यू करेन तुम्हाला पुन्हा. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, मला पुन्हा सांगायचं तुम्हाला, आता नाही. गडबडीत बोलून मी फिनिश करणार नाही. एका प्रमाणे सिस्टर सर्वांना माहित आहे, एक साक्ष आहे. एक्झॅक्टली ते आपल्या मिनिस्ट्रीमध्ये येत होते, काही लोकांना माहित नाही त्याच्याबद्दल. एवढी चांगली बाई आहे, एवढी प्रेमानं भरलेली बाई आहे, खूप चांगली बाई आहे. पण जीवनात एवढी कष्ट, एवढी समस्या, एवढा त्रास, देवाने सुंदर अशी 2 मुलं त्यांना दिल्यात. एक्झॅक्टली मला वाटतो 1-1.5 वर्षाआधी त्यांचं नवरा घरातून गायब झालं होते. घरातून गायब झाले होते आणि कुठे गेले कुणालाच माहित नाही. तो कायम असं जायचे, म्हणाले परत यायचे. आणि त्यावेळी 4 दिवस झाले गेले, कुणाला सांगितले नाही, कुणाला काय फोन नाही, काय पत्ता नाही, काहीच नाही. सगळी फॅमिली आणि मुलं सगळी, आणि प्रार्थनेला येऊन इथं आपल्या हॉलमधून पडून गेले. सगळे रडत होते, सगळे शोधत होते, इकडं तिकडं प्रार्थना करत होते. मी आणि ब्रदर खूप प्रेम होतं, आपल्या मिनिस्ट्रीमध्ये पण प्रेम सुरू होते. त्यानंतर समजलं की त्या माणसाचा एका ठिकाणातून फोन आला, नंतर मी अमुक ठिकाणी आहे. काय काय गोष्टी कसं असतात, तुम्ही रिस्पॉन्स कसं देता. समोरच्या ते किती पण वाईट असू दे, तुमच्या चांगलंपणा तुम्ही त्याला बदलू शकता. वाईट माणसं तुम्ही वाईटच म्हटलं ना तर कधी बदलत नाही, कधीच नाही. काय लोक नुसतं चुक दाखवायची सवय असते. जेव्हा आम्ही दुसऱ्यांना चुक दाखवतो, आम्हाला आमची चुक दिसत नाही. पहिला दुसऱ्यांना बदलण्यापेक्षा आम्ही स्वतः बदलले पाहिजे. दुसऱ्यांना बदलण्यापेक्षा आम्ही स्वतः बदलले पाहिजे. ती बाई ती खूप कष्टात आहे, त्रासात आहे, सगळे बरोबर आहे. पण नवरा ऐकायचं नाही, काय नाही. मग ती बाई त्यांना सोडायची आणि निघून जायची माहेरीसाठी. जेव्हा आपल्या मिनिस्ट्रीमध्ये आल्यानंतर आम्ही त्या बहिणीला सांगितलं असं नाही करायचं. त्यांना खूप समजावून सांगितलं, सगळं झालं. त्यानंतर ते प्रार्थनेला येऊ लागले सगळे. मग नंतर त्यांचं नवरा असं केले. त्यानंतर नवरा यायच्या आधी त्या बहिणीला मी एकच सांगितलं, नवऱ्याला तुमच्या प्रीतीची सक्त गरज आहे. तुमच्या प्रीतीची सक्त गरज आहे. तुम्ही त्याच्यावर प्रेम करा आणि तो माणूस बदलणार. त्यांना क्षमा करा, तो नक्की बदलणार. आणि जे गेल्यानंतर खरं त्या बहिणीचं देवाशी एन्काउंटर झालं. त्या बहिणीच्या मनामध्ये खरं नवऱ्यासाठी प्रेम आलं. ती नवऱ्यासाठी तडपडत होती, कुठे पण असू दे माझा नवरा मला परत पाहिजे. त्याने घरी परत येऊ दे. मुलं रडायला लागल्यात, मुलगी तरी वेळीसारखं झालेली. मग ब्रदराने मी त्याला म्हटलं, घरी उभा राहा आणि तुझ्या पप्पांना हात मार. त्या मुलगीला मी म्हटलं, घरी उभा राहा, पप्पा किधर हो, घर परत आ जाओ, घर आ जाओ असं म्हणून हात मार. आणि एक्झॅक्टली ती मुलगी तशीच केली. पप्पा गायब झाले त्याला माहित नाही आणि ती ठरवून केली नाही. घरात लई रडत होती म्हणे. ते रडत असताना त्या रडण्यामध्ये त्याला आतून आवाज आला, डॅडी कुठं आहे तुम्ही, परत या, मला तुम्ही पाहिजे डॅडी, पाहिजे तुम्ही या. त्यावेळी हो माणूस खिशातला पैसे सगळ्या लोकांनी चोरले, मोबाईल घेतलं, जेवायला नाही,
कुठं बघा तिथं पडून बिडून गाडी बिडी काय काय लागून पूर्ण काय काय होऊन काय काय तरी झालं. आणि जेव्हा ही हाक मारली तेव्हा अचानक त्याचे पप्पा त्याच्या मुलगीला कॉल केला. आता त्या माणसाला फोन नाहीये, फक्त बायकोच्या आणि मुलगीचे नंबर त्यांना पाठ होते, बाकी कोणाचाच नंबर त्यांना येत नाही. बायकोचा आणि मुलगीचा नंबर. आणि मुलगी जीव की प्राण त्यांच्यासाठी, लई जीव त्या पोरीवर. मग पहिल्या मुलगीने नंबर लावले. हे लोक टेन्शन मध्ये होते, रडत होते. सायलेंट मोड मध्ये असल्या कारणाने मुलगीने काय फोन उचलली नाही, ऐकू आला नाही, उचलली नाही. मग यांनी ट्राय केले, डिसिजन घेतले, आता मी माझी बायकोला फोन करणार. माझी बायकोला फोन करता माझी बायको जरी उचलली आणि चांगलं बोलली, प्रेमाने बोलली, तर मी घरी जाणार, नाहीतर मी आत्महत्या करून टाकणार. त्यानंतर बायकोला कॉल केले. बायको कधी आयुष्यात त्यांच्याशी चांगलं बोललेली नाही म्हणे. तसले काही नवऱ्याचा आवाज ऐकले, तुम्ही कुठं आहे सांगा, आम्ही येतो, तुम्हाला घरी घेऊन जातो, तुम्ही कुठं जाऊ नका, थांबा तिथंच थांबा, आम्ही यायला कुठे तुम्ही काय. त्या माणूस शॉक, माझीच बायको येते. हालेलुया, माझीच बायको होती एवढी प्रेमाने. जेव्हा त्यांना समजलं बायको आणि मुलगा कोणतरी गेल्या आणि त्या माणसा रिक्षा करून घरी घेऊन गेल्या, दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. त्या माणसाने एक पेपर मध्ये लिहिलेला एक नोट आणून ब्रदरांना दाखवले. मी आणि ब्रदर गेलो त्याच्याकडे. त्यांनी दाखवलंय, त्यामध्ये त्यांनी क्लिअरली लिहिले होते, चालतेला गाडीतून त्याने उडी मारून मरणार होते जर बायकोने फोन उचलली नाही तर. किंवा उचलून काय जरी त्या बायकोने चुकीचा रागाने काहीतरी बडबडली असती, त्याने पूर्ण डिसाईड केलंय गाडीच्या खाली पडायचं. म्हणते पण कुठं, रेल्वे, कोल्हापूर रेल्वे ट्रॅककडे बसलाय, ट्रेन मध्ये चढायचं, गांधीनगरला जाताना मध्येच ट्रेन सुटले की ट्रॅक गाडी जाणार गाडीला उडी मारायचं आणि मरायचं. आणि माझ्या मरणाला कुणी कारण नाहीये, मी आजाराला कंटाळलो म्हणून मी मरायला लागलो असं म्हणजे नोट काढून ठेवलं. त्याने आणून ब्रदरांना दाखवलं. ब्रदर त्यांना म्हणल्या, ते पहिलं तुम्हीच पाडून टाका, तुमच्या हाताने तुम्ही लिहिला ना ते पाडून टाका. पाडून टाकली. त्या दुसऱ्या दिवशी त्याचं सिल्वर जुबली होतं लग्नाचं, आयुष्यात त्याने कधी सिल्वर जुबली केले नव्हते. त्याने शुक्रवार होता, आपल्या एकदम हॉलमध्ये कसला छान सेलिब्रेशन झालं. इथे येऊन त्याने पहिल्यांदा आयुष्य सेलिब्रेशन केलं. सगळं झालं का मी तुम्हाला सांगतो, ज्यांना वाटतं मी पडत नाही असं वाटते ना, जरा काळजी घ्या. एक्झॅक्टली त्या माणसाच्या मनामध्ये जे होतं ते झालं. स्थिर नाही राहिले. बायको थोडे दिवस राहिली, नंतर मिनिस्टर पण त्या बहिणीने नाव ठेवली. मिनिस्टर लोकांना पण उलट सुलट बोलली. मिनिस्ट्रीमध्ये जे मेंबरशिप घेतली होती त्या सगळे म्हणतात, हम पैसा नहीं भरेंगे, हमको मेंबरशिप नहीं चाहिए, नाम निकाल दो. ओके म्हणते. त्यानंतर पण एवढं होऊन पण मी आणि ब्रदर 1 तास पण त्या बहिणी बरोबर बोललो. किती? 1 तास. म्हटलं सिस्टर आम्हाला माहित आहे जे परिस्थिती, त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब आहे. ब्रदर स्वतः 1 तास त्या बहिणीला समजावून सांगून बोलले, सिस्टर असं करू नका, स्ट्रॉंग व्हा, प्रभूमध्ये राहा. सगळं एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा आपल्या लीडरांबरोबर त्या बहिणीला उलट सुलट बोललं. काय काय तरी झालं, हे आपल्याला बोलायचं नाहीये. पण ह्यानंतर ज्या त्या माणसाने करणार म्हणून सांगितले, एक्झॅक्टली ते मागच्या आठवड्यात झालं. आय थिंक गुरुवारी काहीतरी त्यांनी वाढलं. तो माणूस एक्झॅक्टली त्याच मनामध्ये. रिझन काय होतं, बायको इथे नव्हतीच. बायको कधी तिनं सोडून जसं पहिलं होतं तेच क्रिया सुरू होती. माहेर गेलेली, माहेरमध्ये राहत होती, नवरा इथे एकटंच पडलेले. पहिला ॲक्सिडेंट झालं, आले आणि परत गेली वाटतं. आणि परत तो माणूस चालते ट्रेनमध्ये उडी मारला आणि दिलं जीवन. समजा मी काय बोलायला तुम्हाला, ज्यांना वाटतं मी स्थिर आहे, पडू नये म्हणून जपा जपा. नेहमीच्या पुस्तकामध्ये त्या ठेवणार आहोत, कारण त्या क्लिअरली सांगितलेलं आहे. त्यांनी बांधकाम करणार म्हणले की लगेच शत्रूला दहशत वाटली. जेव्हा ते लोक अशक्त झाले, काम करून करून शत्रू टपकलेला होता. शत्रू म्हटला, आता चला यांच्यात घुसूया, यांचं काम बंद पाडूया, यांना समजणार सुद्धा नाही.
आज ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये तुमचं काम बंद पडलेलं आहे, तुम्हाला बंदच ठेवायचं आहे का तुम्हाला तुमचं काम चालू करायचं आहे? डिसिजन तुम्ही घ्या. तर ते बाबा स्पष्टपणे म्हणजे शत्रूचं काम आहे तुमचं काम बंद पाडावं आणि तुम्हाला समजून पण नाही, कारण तुम्ही अशक्त आहे, तुम्ही परिस्थितीला बघून निराश आहे, परिस्थितीच्या तुम्ही टेन्शन मध्ये आहे, तुम्हाला वाटतं आता काही होणार नाही, काही घडणार नाही, मी इथं बसून टाइमपास करण्यापेक्षा मी माझ्या परीने काहीतरी करतो. तुम्ही काही करू शकणार नाही. पुष्कळांश तुम्ही गोळा केली, देवबापाने फुकून टाकले देवबापाने. आज तुमच्याकडे काहीच नाही, ना देव आहे ना तुम्ही मेहनत केलेल्या काही गोष्टी तुमच्याकडे आहे. जे कोणी असं असतील कारण तुमच्या मनाशी देव आज बोलले असतील, उभा राहा देवासाठी, प्रभू माझे स्थिर उभा राहा. देवाला म्हणा, देवा मला तुझ्यासाठी उभा राहायचे, परमेश्वर म्हणते लढाई माझी, मी बघतो. हालेलुया. तर नेहमी काय म्हटला, तुमच्या मुलाबाळांसाठी, तुमच्या लोकांसाठी उभा राहा, लढा. परत सांगतो, देवासाठी, देवाच्या राज्यासाठी मी बोलतच नाहीये. तुमचं आध्यात्मिक जीवन फक्त तुमच्या लोकांसाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, नंतर देवाच्या राज्यासाठी. पहिला तुमच्यासाठी, तुमच्या लोकांसाठी इम्पॉर्टंट आहे. मी माझ्या कुटुंबाला जिंकू शकत आणि जगाला जिंकतो नाही, असं होत नाही. पहिला आपल्या लोकांना नाशातून वाचवायला पाहिजे, ही आमची सगळ्यात मोठी आहे. आणि सगळ्यात पहिली सेवा आहे स्वतःला, स्वतःचा शरीर देवाला द्या. शरीर द्या म्हणजे लई इम्पॉर्टंट आहे. तुमच्या सगळ्या वासना, तुमचा वाईट विचार, तुमचा ऐश्वर्य, तुमचा चैनी मोठायला पाहिजे देवासमोर, पूर्णपणे मोठायला पाहिजे. आज शरीर देवा तुझ्यासाठी मी माझं जिवंत यज्ञ तुला ग्रहणीय मी अर्पण करतो. देवाला पैसा देऊन कोणी खुश करू शकत नाही. स्वतःला द्या, देवपणा की तुम्हाला बघा. समजलं? अजून वेळ आलेली नाहीये, अजून वेळ आहे. नंतर बघतो, नंतर करतो, विचार करत बसू नका. आपला मार्ग तपासा, आपलं वर्तणूक सुधारा. हालेलुया. उठून उभं राहूया. थँक्यू डॅडी. धन्यवाद ईशू, धन्यवाद. Praise my Lord Almighty, glory Father. Thank you, my Daddy. Thank you, Lord Almighty, glory Father. Hari Baba. धन्यवाद ईशू, धन्यवाद, धन्यवाद. Thank you, Lord Almighty, glory Father, Lord. Praise my Lord. माझ्या लेकरांनो, बाबांनी आपलं मन ओतलेलं आहे आज तुमच्या समोर. मला माहित आहे तुम्हाला किती स्पर्श झाला, पण माझ्या मनामध्ये एक विशेष आग पेटलेली आहे, एक विशेष आग पेटलेली आहे, विशेष पेटलेली आहे. बाबा मला ते जे लोक उभा आहेत असं वाटते, तुम्ही पडू नये म्हणून जपा, तुम्ही पडू नये म्हणून जपा. तुम्ही पुष्कळ असं मेहनत करून, कष्ट करून, देवाला सोडून नाही त्या गोष्टी करून काही उपयोगाचा नाही आहे लेकरांना. आज तुम्ही या ठिकाणी बसलेला आहे, तुमच्या जवळ आज काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. ज्या देवाला मिळवून घेतला ते पण गेलं, ज्या गोष्टी मागे लागला ते तर तुमच्याजवळ टिकलंच नाही आहे. कारण पाठके पिशवी तुम्ही भरत होता ते कधीच पडून गेलं. जे घरामध्ये तुम्हाला पाहिजे म्हणून मग वाट बघत होतं ते पण गेलेलं आहे. आज कुठेही काही नाही आहे की बाबाचा अपार प्रेम तुमच्यावर आहे, म्हणून देवाने तुमच्याशी स्पेशली बोलत आहे. माझ्या लेकरा, जा डोंगरावर, जा डोंगरावर. याचा अर्थ काय आहे? वैयक्तिक प्रार्थनेमध्ये जा, वैयक्तिक प्रार्थनेमध्ये जा. डोंगरावर जाणे म्हणजे एकटे जाणे, स्वतः जाणे, स्वतः देवाच्या मार्गासाठी, देवाला शोधण्यासाठी स्वतः जाणे. लाकडं गोळा करून आणि मंदिर बांध. याचा अर्थ काय आहे? आत्मेने भर, देवाच्या वचनाने भर, बांध आपलं मंदिर, बांध स्वतःला, बांध स्वतःला. मी येऊन माझं गौरव प्रकट करेन, मी येऊन माझं गौरव प्रकट करेन. माझं गौरव तुझ्याद्वारे प्रकट करायचं आहे. तू बांध आपलं मंदिर. थँक्यू डॅडी, थँक्यू लॉर्ड. रीना सिरा बाहिरा सिद्धी ना बाबा बखारा रमश, बोलो मना हत्ती ना बाबा बखारा रमश. देवाचा आत्मा या ठिकाणी आहे लेकरांनो, देवाचा आत्मा या ठिकाणी आहे. बाबा तुम्हाला स्पर्श करत आहे, बाबा तुम्हाला स्पर्श करत आहे. बाबाला माहिती आहे तुम्ही थकलेला आहे, तुम्ही दमलेला आहे. पुन्हा सांगतो, आज तुम्ही असं झालेलं नाही आहे.
जे कोणी आज मेसेज ऐकत असंच तुम्ही ऐकत नाही आहे, असंच तुम्ही ऐकत नाही आहे. तुम्ही थकलेला असताना, तुम्ही दमलेला असताना, तुम्ही निराश झालेला असताना शत्रू तुमच्या जीवनामध्ये एंट्री मारलेला आहे, तुमचं काम बंद पाडण्यासाठी. आणि तुम्हाला समजू पण नाही. आज तुमचं आध्यात्मिक जीवन थंडवलेलं आहे, थंडवलेलं आहे, शांत पडलेलं आहे. आणि तुमचं लक्षात पण आलं नाही तुम्ही कधी एवढं थंडवलेलं आहात म्हणून. कधी तुम्ही एवढं मागे गेलं तुमच्या ध्यानात पण आलेलं नाहीये. शत्रू तुमच्यावर टाकून बसलेला आहे. त्याला माहिती आहे तुमचं एक एक गोष्ट, एक एक विचार. कधी तुम्ही थकला, कधी तुम्ही दमला, त्याला माहित आहे. त्याचा एकच उद्देश आहे, तुम्हाला प्रभूमध्ये वाढू द्यायचा नाही. ज्यावेळी तुम्ही आपल्या लोकांसाठी उभा राहता, तो सैतान म्हणतो त्याला भीती वाटते, त्याला वाईट वाटते, त्या शत्रूला वाईट वाटते. हे लोक उभारलेत आमच्या लोकांना वाचवण्यासाठी, आपल्या लोकांना वाचवण्यासाठी लोक उभारला. त्या सैतानाला वाईट वाटते म्हणून तो हे काम करतो. माझ्या लेकरा उभा राहा, उभा राहा, उभा राहा. बाबा हात देते तुला, आज पण बाबा तुला हात देते. माझा हात धर, पकड, टच माय हात, धर माझा हात, माझा हात पकडून चलते पुढे. रिया सिन्हा मागा शकता बाबा. थँक्यू डॅडी, थँक्यू, थँक्यू लॉर्ड ऑलमायटी, ग्लोरी फादर. वे बाबा, कुणी पतित व्हावी ही तुझी इच्छा नाही आहे राजा. मी स्वतः द्यायची याचना करत आहे बापा. मी प्रार्थना करत आहे लेकरांसाठी बापा. हक्कामध्ये म्हटल्याप्रमाणे राजा, जे लोक बापा आपल्या मार्गाकडे लक्ष दिलेले नाही आहेत बापा, आपल्या कामाकडे लक्ष दिलेले नाही आहेत राजा. मंदिर बांधायचं वेळ अजून आहे म्हणून जे दुर्लक्ष केलेत बापा, अजून वेळ आहे म्हणून थांबल्यात राजा. ज्या अन्नाने तृप्त होत नाही, ज्या पाणीने बापा समाधान होत नाही, जे कपडे खूप वेळा त्याच्या मागे लागून गेल्यात, खूप पेरणी केल्यात बापा, महिनाभर कष्ट करून दिवस रात्र पेरणी केल्यात डॅडी. काही पदरात नाहीये बापा, काही पदरात नाहीये. तुझं वचन मध्ये तुझा शत्रू नाही, मी पुंखार मारलेला आहे. तुमच्या या कष्टावर मी पुंखार मारलेले, कारण मी माझ्याकडून आलेला नाहीये डॅडी. मी विशेष करून प्रार्थना करत आहे, ज्या लेकरे आज तुटलेलं आहे त्या ठिकाणी बाबा, जे मेसेज ऐकत आहे, ते बघत आहेत, जे या ठिकाणी आहेत बाबा, जे आज तुटलेलं आहेत, त्यांना तू शक्ती दे. Strengthen them, Daddy. Strengthen them, Daddy. नेहम्या बाबा 4:4 मध्ये प्रमाणे, हे देवा आमच्याकडे बघ, या लोकांची निंदाकडे बघ, आम्हाला बांधू देत नाहीयेत, तुझ्यामध्ये आम्हाला वाढू देत नाहीयेत. बघ या लोकांकडं, मला शक्ती दे, मला शक्ती दे, मला शक्ती दे डॅडी, मला शक्ती दे. असं मागणारे लेकरांना तू टच कर, टच देम डॅडी, टच देम, टच देम. भरपूर लेकर आज प्रार्थना करायला बाबा, मला लक्षात पण आलं नाही डॅडी मी एवढं लांब गेलो तुझ्यापासून, माझं ध्यानात पण आलं नाही डॅडी मी एवढं लांब गेलो तुझ्यापासून. मला वाटत होतं मी तुझ्यामध्ये स्थिर आहे, मी उभा आहे, मला आता समजलं नाही. नाही बाबा, मी प्रार्थना करत आहे, एक संधी दे डॅडी, एक संधी दे, एक संधी दे डॅडी. तू म्हणलास डॅडी डोंगरावर जा, जा डोंगरावर, लाकडं गोळा करून आण, बांध आपलं मंदिर, बांध. मी प्रार्थना करत आहे देवा, anoint your children, अभिषेकाने भर, भर डॅडी भर, भर. कारण निश्चय 59:19 मध्ये म्हणते,
तुझे शत्रू पाण्याच्या लोंढासारखे जरी तुझ्या विरुद्ध आले, मी पवित्र आत्मा परमेश्वर तुझ्यासाठी झेंडा फडकवीन. मी उभा राहीन म्हणाला डॅडी, उभा राहा. माझ्या लेकरांसाठी उभा राहा. फडको डॅडी, पवित्र आत्मा तुझे झेंडा. डॅडी होली स्पिरिट फडको. शक्ती दे माझ्या लेकरांना. कुणालाही सोडू नको डॅडी. एकालाही सोडू नको डॅडी. एकालाही सोडू नको बाबा. एकालाही सोडू नको. छोट्या बाळासारखं तुम्ही समजावून सांगितलेलं आहे. तुमचं प्रेम तुम्ही ओतलेलं आहे बाबा. तुमचं अंतःकरण तुम्ही ओतलेलं आहे डॅडी. तुम्ही स्वतःला ओतलेलं आहे डॅडी. या प्रीतीमध्ये प्रत्येकानं बांधून ठेवा. प्रत्येकानं बांधून ठेवा. लेकरे मंदिर बांधू दे. तू म्हणलास मी माझं गौरव प्रकट करेन. येणाऱ्या दिवसांमध्ये बाबा आज हे लेकराने मंदिर बांधण्याचे डिसिजन घेतलेला असता. तू जात नाही बा, तू शक्ती दे. तुझं वचन म्हणते प्रेषित 1:8 जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. बाबा भर प्रत्येकाला तुझा अभिषेक कर. टच टच टच. या सामर्थ्याने भर तुझ्या सामर्थ्याने द्या. भर प्रत्येकाला भर. हे लेकर तुझे मंदिर बांधू दे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये खात्रीने तू तुझा गौरव प्रकट करणार. त्याचा धन्यवाद कर. स्वतःला तुझ्या हातामध्ये देवा. आणि ही तुझ्याकडून आलेल्या शिक्षणासारखा कोणी देत नाही बाबा. तुझ्यासारखं कोणी शिकू शकत नाही डॅडी. जे काय तुम्ही बोललात प्रत्येकाला तुम्ही शिकवलं त्याबद्दल आभार मानून मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. हे आत्मेमध्ये सतत माझ्या लेकरांना पेठत ठेवून येशूच्या नावाने मागणी म्हणून आमेन आमेन आमेन. जे आज देवबापाने सांगितले काम करा. नक्की देवबापा येणार दिवसांमध्ये तुमच्या मंदिरात आपलं गौरव प्रकट करेल. नक्की पुन्हा अंगजीपणा करू नका. ज्यांना अजूनही वाटतं मी उभा म्हणून पडू नये म्हणून देवाने तुम्हाला पुन्हा एकच सांगितले. उभा राहा. स्ट्रॉंगली उभा राहा. देवबापा नक्की शक्ती देणार. त्याचं काम पूर्ण करा.